नमस्कार मित्रांनो, मी महेश वसंतराव माने, राहणार आष्टा, जिल्हा सांगली. 2014-15 पासून शेअर मार्केटमध्ये मी काम करतोय. आपलं मेन ब्रँच आहे पुणे कोरेगाव पार्क. दुसरी ब्रँच आपण ओपन केलेली आहे आष्ट्यामध्ये, सांगली जिल्हा. गेले 2019 पासून आष्ट्यामध्ये आपण स्टॉक मार्केट यानी शेअर मार्केटचे क्लासेस, ट्रेनिंग आणि ऍडवायझरी, त्याचबरोबर 2014 ला आपण प्रॉफिट मुद्रा शेअर मार्केट क्लासेस ही संस्था स्थापन केली. त्याबरोबर 2018 साली सेबीच्या अंडर नॅशनल इन्स्टिट्यूट सिक्युरिटी मार्केट ही एक संस्था आहे, ती एक्झाम घेते. ही एक्झाम इक्विटी डेरिव्हेटिव्ह असते. ती एक्झाम 2018 साली मी पास आउट झालो. याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये आपलं युट्यूबचं चॅनल आहे प्रॉफिट मुद्रा ट्रेडिंग या नावाने. यामध्ये तुम्हाला भरपूर व्हिडिओज मिळतील ज्या शेअर मार्केटच्या रिलेटेड असतील, अपडेट मिळतील, काही ट्रिक्स आणि टिप्स पण मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला इंट्राडे मध्ये जर काम करायचं असेल तर आपलं टेलिग्राम वरती ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता. ओके. हा सेमिनार कंडक्ट करण्याचा पाठीमागचा एकच उद्देश आहे की मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये आला पाहिजे. लॉकडाऊन मध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे की सगळ्यांना आर्थिक चणचण भासलेली आहे. ही आर्थिक चणचण जर दूर करायची असेल तर तुम्हाला एकच पर्याय होता की शेअर मार्केटमधून भरपूर सारा पैसा कमवायचा होता. पूर्वी शेअर मार्केटमध्ये माणसं होती का? आपली मराठी माणसं होती, परंतु काही फ्रीमध्ये टिप्स मिळाल्या, कुणाचाही गायडन्स मिळाला नाही आणि त्याद्वारे त्यांनी आपला पैसा लॉस केला. आता हा लॉस भरून काढण्यासाठी काय करावं लागणार आहे तर तुम्हाला शेअर मार्केटचं संपूर्ण नॉलेज घ्यावं लागणार आहे. आणि हे घेण्यासाठी मी स्वतः महेश माने तुमच्यासाठी घेऊन येणार आहे प्रॉफिट मुद्रा ट्रेडिंग. यामध्ये तुम्हाला मिळेल शेअर मार्केटचं परिपूर्ण नॉलेज. यामध्ये आपण शिकणार इक्विटी, फ्युचर, ऑप्शन, कमोडिटी, करन्सी या कशा पद्धतीनं फ्युचर्स मध्ये ट्रेड केले जातं. आता वळूया आपण मेन टॉपिक कडे. आता आपण बघूया शेअर मार्केट म्हणजे काय. शेअर मार्केट पण हे चालवण्यासाठी सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही एक संस्था आहे. या संस्थेच्या खालोखाल आपल्याला दोन एक्सचेंज मिळतात. एक आहे एनएससी आणि दुसरा आहे बीएससी. सर्वात जुनं आहे बीएससी. बीएससीचा लॉंग फॉर्म आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ही मुंबईमध्ये कार्यरत आहे. दुसरी संस्था आहे एनएससी. एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ही संस्था मुंबईमध्ये कार्यरत आहे. याचबरोबर या शेअर मार्केटमध्ये 4 ते 5 हजार कंपनी लिस्टेड असतात. यामध्ये कंपन्या मिड कॅप, स्मॉल कॅप, लार्ज कॅप हे आपण पुढे पाहणारच आहोत. याचबरोबर या शेअर मार्केटमध्ये ह्या ज्या कंपन्या लिस्टेड झालेल्या असतात त्या प्रत्येक कंपनीचा एक शेअर्स असतो. ह्या शेअर्सची घेवाण ऑनलाईन पद्धतीने होती. पूर्वी याला सर्टिफिकेट होतं, सर्टिफिकेट इश्यू व्हायचं, ते त्यांच्या ऍड्रेसवरती जायचं. आता हे पूर्ण मॉडिफाय झालेलं आहे. यामध्ये ऑनलाईन शेअर्स घेणाराही आपल्याला दिसत नसतो आणि देणाराही आपल्याला दिसत नसतो. ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होत असतं. मार्केटचं टायमिंग असतं सकाळी 9 ते 3:30 पर्यंत. यामध्ये वेगवेगळे पार्ट आहेत, तेही आपण थोडं पाहणारच आहोत. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही काम करताना कशा पद्धतीनं केलं पाहिजे याचा एक टॉपिक असेल वेगवेगळ्या पद्धतीनं. हे शेअर मार्केट तुम्हाला जर व्यवस्थित पद्धतीनं जर समजावून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेअर मार्केट चालते कसे. हे शेअर मार्केट चालवण्यासाठी एक संस्था आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. हे आपण पाहिलं. त्याच्या खालोखाल आपल्याला दोन संस्था मिळतात, एक एनएससी आणि एक बीएससी. परंतु यामध्ये सर्वात जास्त जर ट्रेड कुठं होत असेल तर एक एनएससी मध्ये होतं. ट्रेड होतं म्हणजे काय तेही आपण पाहणार आहोत सविस्तर. एक बीएससी संस्था आहे, तिथं म्युच्युअल फंड असतात. ते म्युच्युअल फंड जे असतात ते इन्व्हेस्टमेंट इथं करतात. परंतु या शेअर मार्केटमध्ये कोणाकोणाचा हिस्सा असतो. प्रथम येतात ते ट्रेडर. ट्रेडर म्हणजे रोजची शेअरची घेवाण करणारी लोक. दुसरा पार्ट येतो इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर म्हणजे ज्या लोकांना शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करायचे आहेत, चांगल्या चांगल्या कंपनीचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे, ती लोक फक्त शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. दुसरा पार्ट येतो इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट. या लोकांना म्हणतात एफआयएस. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये खूप आणि महत्वाचा पार्ट आहे की इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट येणारे हे जे एफआयएस आहेत हे करोडो रुपये घेऊन येतात. ह्या आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. साधारणतः एका दिवसाला कमीत कमी 5,000 करोड रुपये ते घेऊन येतात
5,000 करोड रुपये ते काढतात। जर लॉकडाऊन मध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर कमीत कमी 11,000 करोड रुपयाची त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे। 11,000 करोड रुपये त्यांनी काढलेले आहेत। दुसरा पार्ट येतो शेअर मार्केटमध्ये, ते म्हणजे ऑपरेटर। आता तुम्ही आम्ही सर्वसामान्य जे ट्रेडर आहोत, एक बिगिनर ट्रेडर आहोत, एक प्रो लेवलचे ट्रेडर आहोत। तर यामध्ये कसं होतं की ज्यावेळी आपण ट्रेड मारतो, काही इंटरनॅशनल मार्केटचाही इंडियन मार्केटमध्ये सहभाग आहे आणि हा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे। ज्यावेळी त्यांनी आपल्या इथे इन्व्हेस्टमेंट करतात त्यावेळी मार्केट खूप मोठ्या प्रमाणात वरती जातं। त्यांना ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट काढतात त्यावेळी आपलं मार्केट खूप खाली येतं। ह्या पद्धतीनं शेअर मार्केट चालतं। आता आपण पाहणार आहोत सेबी म्हणजे काय। सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 1992 ला स्थापना केली। 1992 ला ज्यावेळी स्थापना केली तिथपासून त्याचा प्रवास असा चालू झाला की जे आपले दोन एक्सचेंज आहेत एनएससी आणि बीएससी हे त्या म्हणजेच सेबीच्या अंडर आणले। सेबी स्थापन करण्यापाठीमागचं एक महत्वाचं एक उद्दिष्ट होतं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही घडामोडी घडलेल्या, त्यामुळे मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते त्यावेळी खाऊचा धोरण भारतानं स्वीकारलं। खाऊचा धोरणचा एक महत्वाचा उद्देश होता खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण। म्हणजेच जे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे इन्व्हेस्टर आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे देश आहेत त्या देशांना आपली बाजारपेठ ओपन करायची की त्यांची इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये आली पाहिजे, यासाठी एक सेबीची स्थापना केली। ही सेबी स्थापन केल्यानंतर ज्याप्रमाणे इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रत्येक देशाचे 2-3 एक्सचेंज होते, त्याचबरोबर भारतामध्येही 2 एक्सचेंज हवेत, हे महत्वाचं पुढे आलं। आणि त्यामध्ये 2 व्यक्तींचं महत्वाचं कार्य होतं, एक म्हणजे वर्मा कमिटी आणि दुसरं म्हणजे मेहता कमिटी। ह्या दोन्ही समितीने आपला अहवाल 1993 ला दिला आरबीआयला। त्याच्यानंतर 1994 ला एनएससी यानी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी एक्सचेंज या संस्थेची स्थापना झाली आणि याचबरोबर आता ही सेबी कार्यरत करत आहे। आता आपण पाहणार आहोत हे 2 एक्सचेंज मार्केट, शेअर मार्केट चालवण्यासाठी सर्वात महत्वाचा वाटा आहे तो म्हणजे आरबीआयचा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। याची स्थापना तुम्हाला माहिती आहे की भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर झाला, तोच म्हणजे 1934 ला हा कायदा बनला आणि 1935 ला आरबीआयची स्थापना झाली। पहिल्यांदा भारतीय आणि मराठी माणूस होता ते म्हणजे सीडी देशमुख सर। आपण आता आरबीआय ही कशी कार्य करते, ही आरबीआय आहे ही एक्सचेंज वरती म्हणजे जे सेबी आहे, एनएससी आहे यावरती फक्त निगराणी ठेवते आणि त्याचबरोबर ज्या बँका आहेत त्यांच्याही वर्चस्व ठेवत असते। ह्या आरबीआयचा आणि स्टॉक मार्केटचा खूप महत्वाचा संबंध आहे, तो म्हणजे त्यांच्यातले 2 घटक। पहिला घटक आहे रेपो रेट आणि दुसरा घटक आहे रिव्हर्स रेपो रेट। पहिल्यांदा आपण पाहूया रेपो रेट। रेपो रेट म्हणजे काय, ज्या दरानं एक व्याज असतं त्याला दर म्हणतात मार्केटमध्ये, त्या दरानं आपल्या ज्या राष्ट्रीय बँका आहेत त्यांना तो त्या व्याज दरानं पैसे देतात, त्याला म्हणतात रेपो रेट। हा रेपो रेट वाढवणं आणि कमी करणं हे जे आपले आरबीआयचे गव्हर्नर आहेत त्यांच्या कमिटीमध्ये विचार विनयानं तो रेपो रेट ठरवला जातो। रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, जर समजा आरबीआयला मार्केटमधून पैसे कमी करायचे आहेत तरच ते रिव्हर्स रेपो रेटचा रेट जो असतो दर कमी जास्त करत असतं। यानं होतं काय की ज्या बँकाकडनं जास्त मूल्य म्हणजे जास्त चलन किंवा जास्त पैसा असतो तो रिझर्व्ह बँकेकडे येतो आणि जी महागाई वगैरे झालेली असते ती कमी येतो। तर आपण पाहणार आहोत सविस्तर याचा मार्केटशी संबंध काय आहे। रेपो रेट म्हणजे मार्केटमध्ये समजा आता मंदी चालू आहे, ती मंदी कमी करण्यासाठी रेपो रेट वाढवला पाहिजे का कमी केला पाहिजे। तर पहिला महत्वाचा घटक येतो की मार्केटमध्ये जर पैसे सप्लाय करायचे असेल तर रेपो रेट कमी केला पाहिजे। ह्यामधून काय होणार आहे, रेपो रेट कमी केला म्हणजे बँकांना सर्वात जास्त पैसा मिळणार आहे आणि बँकांना सर्वात जास्त पैसा मिळाला तर आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला जास्त कर्ज कमी व्याजावरती मिळतं आणि हाच पैसा मार्केटमध्ये
सप्लाय होतो आणि मार्केटची म्हणजेच आपली आर्थिक प्रगती होते. यामधून काय होतं की शेअर मार्केटमध्ये हा सर्वात मोठा प्रभाव पडतो. एक प्रभाव असतो की रेपो रेट कमी केला, हा त्याचा पाठीमागचा एक सेंटिमेंट असतं आणि ह्या सेंटिमेंटच्या जोरावरती मार्केट खूप मोठं वरती जातं. तुम्ही न्यूज पेपरमध्ये बघितलं असेल की मार्केट तेजीमध्ये आहे, मार्केट उच्चांकी, सेन्सेक्स इतका वरती गेला, निफ्टी इतका वरती उसळला. हे जे मराठी शब्द आहेत ते तुम्ही तुमच्या कानावरती पडतच असतात. त्याचबरोबर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, समजा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चलन सप्लाय झालेलं आहे आणि हे चलन कमी करण्यासाठी जे आरबीआय आहे ते आपला रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट वाढवते. म्हणजेच काय करते की बँकाकडे काही रक्कम असते जी खूप मोठ्या प्रमाणात असते, ह्या रकमेवरती हे जे व्याज असतं ते व्याज वाढवलं जातं. ही एक निगेटिव्ह गोष्ट असते. कशासाठी, जे बँकिंग सेक्टर आहे, पुढे आपण पाहणार सेक्टर कशा पद्धतीने असतं, हे सेक्टरला सर्वात मोठा तोटा बसतो आणि त्यामुळे मार्केट खाली पडतं. हे सर्वात, तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये व्यवस्थित काम करायचं असेल तर पहिल्या ह्या दोन संकल्पना तुम्हाला क्लिअर पाहिजेत. कारण प्रत्येक 3 महिन्यानं, प्रत्येक 6 महिन्यानं, प्रत्येक 9 महिन्यानं आणि प्रत्येक 1 वर्षानं आपल्याला ह्या रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट चे दोन महिन्याचे टप्पे असतात, 3 महिन्याचे पण टप्पे असतात. ह्या टप्प्यावरती आपल्याला खूप सारा पैसा कमवता येतो आणि हा पैसा एक न्यूज बेस म्हणजे न्यूजचं सेक्शन असतो त्यामध्ये येतो. कारण ह्या ज्या घडामोडी आहेत ह्या रोज होत नाहीत. पहिला महत्वाचा घटक येतो आरबीआयचे चेअरमन म्हणजे आता जे आहेत निर्मला सीतारामय्या, यांचं एक स्टेटमेंट मार्केटला खूप मोठ्या प्रमाणात वरती घेऊन जातं. मार्केटमध्ये जे आहेत त्यांचे एक लेवल असते की अर्थमंत्री, आपले जे आताचे आरबीआयचे चेअरमन आहेत त्यांचं एक वेटेज असतं, त्यांच्या शब्दाला एक मार्केटमध्ये किंमत असते. कारण ही जी संस्था आहे ह्या संस्थेला इंटरनॅशनल दृष्टिकोनातून पाहतात. हे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आपल्यासाठी आहेत, परंतु ह्या रेपो रेटचा सर्वात जास्त फायदा जर कोण घेत असेल तर इंटरनॅशनल मार्केटमधून जे इन्व्हेस्टर येतात त्याच्याकडे खूप बारकाईनं नजरेनं पाहतात. आपल्यालाही त्याच दृष्टिकोनातून ह्या दोन रेट आहेत त्याच्याकडे पाहायचं आहे. शेअर मार्केटमध्ये सर्वात मोठाचा आणि महत्वाचा पार्ट असतो तो म्हणजे ब्रोकर. तर ब्रोकर ही कन्सेप्ट कशी आहे की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल, शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल तर पहिल्यांदा मधला जो पार्ट आहे तो आहे ब्रोकर. म्हणजेच तुम्हाला एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत, पण पहिला ब्रोकर ही कन्सेप्ट बघूया. ते ब्रोकरकडे आपण अकाउंट ओपन करायचं असतं. हा ब्रोकर काय करतो, कुणाची तरी फ्रँचायझी घेतलेली असती XYZ या कंपनीची, त्या कंपनीमध्ये तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करतो आणि त्या डीमॅट वरती तुम्ही शेअर्स खरेदी विक्री करू शकता. परंतु ब्रोकर महत्वाचा पार्ट येतो, कारण तुम्ही कष्टानं कमवलेले पैसे कमीत कमी 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष, इथून पुढचे 100 वर्ष तुमच्या इन्व्हेस्टमेंट केलेला पैसा तुमच्याकडे सेफ राहिला पाहिजे. त्यासाठी तुम्ही निवडलेली जी कंपनी निवडता इन्व्हेस्टमेंटसाठी, ट्रेडिंगसाठी, ती खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर ब्रोकर, पहिली गोष्ट येते ती म्हणजे तुमचा ब्रोकर सेबी रजिस्टर आहे का. आपण पूर्वी पाहिलेले सेबीचा कितवी महत्वाचा पार्ट आहे. तो ब्रोकर सेबी रजिस्टर असावा. त्या सेबी रजिस्टर मध्ये 2 एक्सचेंज खूप महत्वाचे आहेत, ते म्हणजे NSE आणि BSE. एक ब्रोकर एका एक्सचेंज वरती लिस्टेड होऊ शकत नाही. कंपल्सरी असतं की दोन्ही एक्सचेंज वरती लिस्टेड होणं आणि हे लिस्टेड आहे किंवा नाही हे पाहणं आपलं, तुमचं, माझं महत्वाचं एक काम आहे, कर्तव्य आहे. कारण तुम्हाला पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता XYZ या कंपनीचं, त्यामध्ये तुम्हाला सेबीचे कोड येतात 000 असे खूप मोठे 10 अंकी 20 अंकी एक कोड असतो, तो असतो ब्रोकरचा कोड. आता दुसरी गोष्ट येते NSEचा पण एक कोड हा असावाच लागतो आणि दुसरा म्हणजे सेबीचा. हे जे काही कोड आहेत हे कोड कंपल्सरी पाहिजे, म्हणजे तो ब्रोकर सेबीच्या अंडर येतो, सेबी रजिस्टर आहे. दुसरी गोष्ट महत्वाची की तुम्ही ज्यावेळी अकाउंट ओपन करता त्यावेळी तो ब्रोकर तुम्हाला AMC म्हणजे अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस जे असतात, वार्षिक काही फी असते, ते तुमचं डीमॅट अकाउंट क्लिअरिंग करण्यासाठी ही किती आहे
तर दोस्तांनो खूप मोठा ह्यात फ्रॉड होत चाललेला आहे. कारण एएमसीच्या नावाखाली आपल्या मराठी लोकांना खूप लुबाडलं जातं. कारण तुम्ही आता मी त्या काही कंपन्यांचं नाव घेणार नाही, पण मी माझ्या स्वतःच्या कंपनीचं नाव घेणार आहे इथं. कारण मी जे काम करतो गेले 5 वर्ष झालं प्रॉफिट मार्ट सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी मी जोडलेला आहे. यामध्ये तुम्हाला एएमसी नाही दोस्तांनो, फक्त डीपी चार्जेस आहे. डीपी चार्जेस काय असतो की एनएससी आणि बीएससी याची फीज असते. तुम्हाला एएमसी पे करायची नसती. ही फी किती असते जे सेबीची आहे ती म्हणजे 999.45 पैसे. दोस्तांनो यामध्ये तुम्हाला 6 सेगमेंट ओपन होऊन जातात. तुम्ही जर दुसरीकडे ओपन करत असाल तर तुम्ही स्वतःही फसता आणि दुसऱ्याही तुमच्या मित्रांना फसवता. कारण एएमसी कमीत कमी 400, 500 ते 1000 रुपये. तुम्ही जर बँकिंग सेक्टर मध्ये जर डीमॅट अकाउंट ओपन केलं असेल तर 1000 रुपयाच्या वरती चार्जेस आहेत. या चार्जेस मध्ये तुम्हाला काय मिळतं, जे तुम्हाला एएमसी पे करायला लावतात त्यांना फक्त तुम्ही एक सेगमेंट देतात ते तुम्हाला, ते म्हणजे इक्विटी फ्युचर ऑप्शन हे एक सेगमेंट देतात. तुम्हाला कमोडिटी आणि करन्सीचं सेगमेंट कोणीही देत नाही. यासाठी तुम्ही निवडणारा जो ब्रोकर आहे तो एकाच फी मध्ये म्हणजे नॉट एएमसी फक्त तुम्हाला डीपी चार्जेस पे करायचा आहे लाईफ टाइम साठी आणि यामध्ये तुम्हाला सर्व सेगमेंट मिळतात. इक्विटी फ्युचर ऑप्शन कमोडिटी आणि करन्सी. दुसरा पार्ट येतो डीमॅट. डीमॅट म्हणजे काय, डिमॅटरलाइज्ड म्हणजे तुमची बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटला एक एक्सचेंज म्हणजे बीएससी एनएससी सेबीचं जे डीमॅट निघतं ते लिंक असणं म्हणजे डिमॅटरलाइज्ड. आता दोस्तांनो मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट महत्वाची आहे की ज्या कंपनीमध्ये तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता त्या कंपनीमध्ये तुमचा जो बँक अकाउंट असतो त्या बँक अकाउंट मधून पैसा डीमॅट मध्ये येतो आणि ज्यावेळी तुम्हाला पे आउट करायचा आहे त्यावेळी डीमॅट मधून तो पैसा तुमच्या बँक अकाउंट मध्ये होतो. दोस्तांनो हा पैसा कुठेही जात नाही, ना दुसऱ्याच्या अकाउंट, ना ब्रोकरच्या अकाउंट, ना कंपनीच्या अकाउंट. तुमचं सगळं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असतं म्हणजेच तुमचाच पैसा तुमच्यापाशी सेफ असतो. फक्त महत्वाची गोष्ट एक येते ती म्हणजे कंपनीवरती तुमचा ट्रस्ट किती आहे आणि कंपनी किती वर्ष जुनी आहे. दुसरी गोष्ट येते ट्रेडिंग अकाउंट. ह्यात सर्वात मोठा फ्रॉड होत चाललेला आहे तो म्हणजे फक्त माणसांना दिशाभूल करायची की आम्ही तुम्हाला फ्री मध्ये डीमॅट अकाउंट ओपन करून देतोय, त्याची एएमसी पण घ्यायची. मित्रांनो ट्रेडिंग अकाउंट हे तुमचं फ्री मध्ये ओपन होतं आणि फ्री मध्येच केलं पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला एएमसी ही पे करावी लागत नाही. फक्त तुम्हाला एक सेगमेंट येतं ह्यामध्ये ते म्हणजे येत नाही ते म्हणजे इक्विटी एनएससी आणि बीएससीचं. ट्रेडिंग हा एक प्लॅटफॉर्म वेगळा आहे तो आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. यामध्ये तुम्हाला फ्युचर ऑप्शन कमोडिटी आणि करन्सी हे 4 सेगमेंट फ्री मध्ये येतात. त्यामध्ये तुम्हाला एएमसी ही पे करावी लागत नाही. जो डीपी चार्जेस आहे तो म्हणजे फक्त एनएससी आणि बीएससी ची फी असते लाईफ टाइम साठी. यावरून आपण सविस्तर चर्चा पुढे बघूया. आता आपण पाहूया एनएससी आणि बीएससी ची हिस्ट्री. मित्रांनो बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज भारतातलं सर्वात जुनं एक्सचेंज म्हणजे जिथं देवाण आणि घेवाण होत होती. त्याची स्थापना मुंबईमध्ये 1875 साली प्रेमचंद रॉयचंद्र या महान व्यक्तीने स्थापना केली. पहिल्यांदा यामध्ये ट्रेड होत होते ते म्हणजे मसाल्याचे पदार्थ कपास यावरती ट्रेडिंग स्टार्ट होत होतं. आता ही बीएससी कार्यरत आहे. त्याचबरोबर 1992 ला सेबीची स्थापना झाली. त्याचबरोबर 1994 ला एनएससी ची स्थापना झाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंज तीही मुंबईमध्ये कार्यरत आहे. ही एनएससी स्थापन करण्यापाठीमागे 2 महान व्यक्ती होती ते म्हणजे आपण पाहिलेले आहे एक वर्मा कमिटी आणि मेहता कमिटी. ह्या एनएससी ची स्थापना आता यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे कारण सर्वात जास्त ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे जर कोणत्या सेगमेंट मध्ये होत असेल एक्सचेंज मध्ये होत असेल तर ती आहे एनएससी. कारण यामध्ये पुढे फीचर्स सेगमेंट बदलत गेलेले आहेत. यामध्ये तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनता इन्व्हॉल्व झालेलो आहोत. यामधून खूप प्रॉफिट कमवता येतो हे आपण सविस्तर चर्चा पुढे करणारच आहोत. त्याचबरोबर यामध्ये जे बीएससी आणि एनएससी मध्ये जो आता इन्व्हेस्टरचा जो कल आहे तो एनएससी मध्ये आहे. परंतु म्युच्युअल फंड हे जे आहे
ते सर्वात जास्त कल आहे बीएससी कडे. आपण पुढचा टॉपिक घेऊया एनएससी मधले सेगमेंट्स. आता आपण पाहूया शेअर मार्केट मधले सेगमेंट्स. मित्रांनो, खूप महत्वाचे सेगमेंट्स आहेत. ह्या सेगमेंटच्या व्यतिरिक्त स्टॉक मार्केटमध्ये काहीही नाही. स्टॉक मार्केट, शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जर व्यवस्थित काम करायचं असेल तर हे सेगमेंट तुम्हाला माहित पाहिजेत. सेगमेंट्स पहिल्यांदा येतं इक्विटी, सेकंड येतो डेरिव्हेटिव्ह. हे आपण सविस्तर पाहायचं आहे. यामध्ये तुमचे पैसे मल्टिपल होतात. तिसरं सेगमेंट आहे कमोडिटी आणि चौथं सेगमेंट आहे करन्सी. मित्रांनो, पहिलं सेगमेंट घेऊया आपण इक्विटी. ह्या इक्विटीला ऑब्लिक नाव आहे कॅश. कॅश म्हणतात जे ब्रोकर आहेत माझ्यासारखे, ते डायरेक्ट म्हणतात कॅश. जे थोडस शेअर मार्केट बद्दल नॉलेज आहे त्यांना हा पुस्तकी शब्द आठवतो इक्विटी. इक्विटी आणि कॅश ह्या दोन्हींचाही अर्थ एकच आहे. हे काम कसं करतात? मित्रांनो, साधारणतः एनएससी मध्ये 4000 कंपनी लिस्टेड आहेत. या कंपनीमध्ये प्रत्येक कंपनी ही इक्विटी शेअर्स असतात. पुढे आपण बघणार आहोत शेअर्स काय आहेत, कशा आहेत, कसे जनरेट होतात, आयपीओ काय आहे. परंतु हे सेगमेंट तुम्हाला माहित असणं खूप महत्वाचं आहे. इक्विटी, समजा आपण एक उदाहरण घेऊ रिलायन्स. रिलायन्सची आत्ताची प्राइस चाललेली आहे 2100 रुपयाच्या आसपास. मला ह्या कंपनीचे 5 शेअर्स बाय करायचे आहेत. तर मी इथं काय करू शकतो? इक्विटी सेगमेंट मध्ये 5 शेअर्स बाय करू शकतो, 5 शेअर्स सेल करू शकतो. हा माझा शेअर्स किती घ्यायचे हा माझं स्वतःच एक मत असेल की मला किती शेअर्स पाहिजेत. दुसरी गोष्ट इक्विटी मध्ये येते ती म्हणजे 5 शेअर्सच्या व्यतिरिक्त मला शेअर्स घेता येतात का? तर जरूर मित्रांनो घेता येतात. तुम्ही 1 शेअर्स पासून 5, 10, 50, 100, 1000, 5000, 10000 अनलिमिटेड तुम्ही शेअर्स घेऊ शकता. ते एकमेव सेगमेंट आहे इक्विटी. बाकीच्या कोणत्याही सेगमेंट मध्ये हा तुम्हाला प्रकार मिळणार नाही की तुम्ही किती शेअर सिलेक्ट करायचे. दुसरी आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे हे जे इक्विटी सेगमेंट आहे त्या सेगमेंटला एक्सपायरी नसती. एक्सपायरी म्हणजे तुम्ही घेतलेले शेअर्स कधीही विकू शकता, कितीही वर्षे होल्ड करू शकता. हे आपण सविस्तर इन्व्हेस्टमेंटच्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. ह्या इक्विटी मध्ये सर्व कंपन्या लिस्टेड असाव्या लागतात. काही कंपन्या एनएसए मध्ये लिस्टेड आहेत तर एनएसए मध्ये त्यांचे इक्विटी शेअर्स असतील. दुसरं एक सेगमेंट आहे बीएससी. तर बीएससीच्या इक्विटी मध्ये ते शेअर्स सेगमेंट पाहिजे. आणि ह्या सेगमेंट मध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर आपला एक कोर्स आहे झिरो रिस्क इक्विटी कोर्स. त्या इक्विटी कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला टेक्निकल प्लस काही सिलेक्टिव्ह स्टॉक आहेत तेही दिलेले आहेत. त्यामध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं हेही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि माझं आवडतं सेगमेंट आहे इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह. तर या इक्विटी मध्ये आपण ज्या पद्धतीने काम करू त्या पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट मिळतं. एक उदाहरण घेऊ की हा एक ऍक्सिस बँकेचा स्टॉक आहे. त्या ऍक्सिस बँकेमध्ये मी 100 क्वांटिटी बाय केल्या. समजा त्या ऍक्सिस बँकेची आत्ताची प्राइस चाललेली आहे 500 रुपये. तर 500 रुपयाला मी शेअर्स बाय केले आणि ते 520 रुपयाला मी शेअर्स विकले. माझ्याकडे शेअरची क्वांटिटी किती आहे? 100 क्वांटिटी आहे. मी किती पॉइंट वरती विकला? 20 पॉइंट वरती. तर मला किती रुपयाचं प्रॉफिट झालं? 20 गुणुले माझे जे शेअर्स आहेत ते म्हणजे 100, मला 2000 रुपयाचं प्रॉफिट झालं. हे प्रॉफिट इक्विटी मध्ये असं कॅल्क्युलेट केलं जातं. दुसरा टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह. तो मित्रांनो, हे डेरिव्हेटिव्ह सेगमेंट कसं आलं? मी तुम्हाला पूर्वीही सांगितलेलं आहे की 2 ज्या कमिटी होत्या या कमिटीचा आपल्या स्टॉक मार्केटमध्ये खूप महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. डेरिव्हेटिव्ह हा एक पुस्तकी शब्द आहे. यामध्ये 2 घटक येतात ते म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन. मित्रांनो, हे सेगमेंट म्हणजे एनएससी 1994 ला स्थापन झाली. त्यामध्ये 2 कमिटी होत्या, एक वर्मा कमिटी आणि एक मेहता कमिटी. ह्या दोन्ही कमिटीचं खूप महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. ते म्हणजे हे सेगमेंट स्टार्ट करण्यासाठी. हे सेगमेंट 1996 ला स्टार्ट झालं. ज्या कमिटी बसलेल्या
तिथून ते परत पेंडिंग पडलं, साधारणतः 1 महिन्यासाठी स्टार्ट झालं, परत पेंडिंग पडलं. हे 2000 साली सगळं सेगमेंट सर्वांना ओपन झालं. या सेगमेंटमध्ये पहिला टॉपिक येतो तो म्हणजे फ्युचर आणि दुसरा टॉपिक येतो तोही ऑप्शन. हे का सेगमेंट आलं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण पूर्वी कसं होतं की इक्विटी शेअर्स घ्यायचे आणि विकायचे, कमी किमतीला घ्यायचे, जास्त किमतीला विकायचे. जर तुम्ही ट्रेडर असाल तर जास्त किमतीला विकायचे, कमी किमतीला घ्यायचे, म्हणजे तुमचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होत होतं. पण काही तज्ञ लोक होते बाहेर इंटरनॅशनल मार्केटमध्ये, हे एक सेगमेंट होतं. हे सेगमेंट आपल्या म्हणजे इंडियन मार्केटमध्ये बी अवेलेबल पाहिजे, म्हणून या कमिटीने कटाटोप केला आणि हे सेगमेंट 2000 साली आलं. हे सेगमेंट येण्यापाठीमागचं एकच कारण होतं, हेजिंग करणं. आता हेजिंग करणं हा भाग आपण सविस्तर चर्चा करूया पुढच्या टॉपिक मध्ये. परंतु हे हेजिंग करण्यासाठी हे सेगमेंट आलं. हे सेगमेंट काय होतं, समजा तुम्ही इक्विटीमध्ये क्वांटिटी, ह्यूज क्वांटिटी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात क्वांटिटी बाय केलेली आहे, किंवा तुमचा पोर्टफोलिओ आहे. समजा तुमचा एक 10 ते 20 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ इक्विटीमध्ये आहे. त्यामध्ये तुमच्या सिलेक्टिव्ह कंपनी असतील 5, 10, 15, 20, आणि मार्केटमध्ये एक क्रॅशेस आला. मग तो क्रॅशेस पासून तुमचा काय होणार आहे, लॉस होणार आहे. आणि हा लॉस रिकव्हर करण्यासाठी हे सेगमेंट आलं. म्हणजे समजा तुम्ही इक्विटीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बाय केलेला आहे, किंवा रिलायन्स बाय केलेला आहे, ऍक्सिस बाय केलेला आहे, HDFC बँक बाय केलेला आहे. ते सेगमेंट यामध्ये तुमचा लॉस होणार आहे. कधी मार्केट खाली येतं तेव्हा. ह्या लॉस पासून वाचवण्यासाठी एक हेजिंग नावाचा टूल्स असतो. हेजिंग काय असतं की तुम्ही त्याच स्टॉकचा फ्युचर सेल करायचा असतो, किंवा एक ऑप्शन मध्ये पुट बाय करायचा असतो, किंवा ऑप्शन मध्ये कॉल राईट करायचा असतो. मित्रांनो, खूप महत्वाचा सेगमेंट आहे. या सेगमेंटमध्ये खूप प्रकार आहेत आणि या हेजिंगच्या स्ट्रॅटेजीच्या पद्धतीवरती आपल्याला काम करायचं आहे. हे आहे डेरिव्हेटिव्हचं सेगमेंट. यामध्ये फ्युचर एक महत्वाचा सेगमेंट आहे. यामध्ये मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की इक्विटीमध्ये तुम्ही सिलेक्ट क्वांटिटी म्हणजे शेअर्स सिलेक्ट करू शकता. 5 असतील, 10 असतील, 100 असतील, 1000-500. परंतु डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये तुम्हाला सिलेक्ट करता येत नाही. कारण तिथं जे काम चालतं ते फक्त आणि फक्त लॉट साईज मध्ये चालतं. म्हणजे काय, त्यामध्ये शेअरचा एक ग्रुप असतो. समजा की ऍक्सिस बँक तुम्ही सिलेक्ट करता. ऍक्सिस बँक इक्विटीमध्ये तुम्ही एक शेअर 5, 10, 50 घेऊ शकता. पण फ्युचर मध्ये तुम्ही काय करू शकता, 1200चा एक लॉट आहे, ते 1200चा एकच लॉट तुम्हाला बाय करावा लागतो. जर तुम्हाला अजून शेअर्स घ्यायचे असतील, 1200चे 1300, 1500 होत नाहीत मित्रांनो. 1200चे डायरेक्ट 2400 होतात, म्हणजे दुप्पट. याला काय म्हणतो आपण, 2 लॉट मी बाय केले. समजा तुम्ही SBI घ्यायचा आहे, इक्विटीमध्ये तुम्ही 5 शेअर्स, 10 शेअर्स, 50 शेअर्स घेऊ शकता. परंतु डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये 3000 रुपयाचा म्हणजे 3000 क्वांटिटीचा एक लॉट आहे, तोच बाय करावा लागतो. 2 लॉट घेतले तर 6000. समजा आता इथं आपण एक कॅल्क्युलेशन पाहूया इक्विटी आणि डेरिव्हेटिव्हचं. इक्विटीमध्ये तुम्ही 100 क्वांटिटी घेतल्या XYZ या स्टॉकचा, तो 10 रुपये काढला तर तुम्हाला प्रॉफिट किती होतं, 1000 रुपये. समजा डेरिव्हेटिव्ह आहे, त्याचा ऍक्सिस बँक तुम्ही बाय केला, त्याचा लॉट साईज आहे 1200, म्हणजे 1200 क्वांटिटीचा एक लॉट. तो जर तुम्ही 10 रुपये वरती काढला, आता इक्विटी मध्ये जो स्टॉक आहे समजा 10 रुपये वरती गेला, तोही फ्युचर मध्ये 10 रुपये वरती जातो. तो 10 रुपये तुम्ही काढले तर तुम्हाला प्रॉफिट किती होतं, 12000 रुपये प्रॉफिट होतं. त्याच पद्धतीने इक्विटीचा स्टॉक खाली गेला तर त्याच पद्धतीने तुमचा लॉस होतो. फ्युचरमध्ये पण त्याच पद्धतीने तुमचा लॉस होतो. परंतु ऑप्शन हे सेगमेंट खूप महत्वाचं आहे, कारण ह्या डेरिव्हेटिव्हला एक एक्सपायरी ही असतीच. आता तुम्ही फ्युचरमध्ये काम करत असाल तर फ्युचरमध्ये एक एक्सपायरी असते, ती म्हणजे आपला जो मंथ चाललेला आहे त्याचा शेवटचा गुरुवार ही असती मंथली एक्सपायरी. हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला सेल आउट करावंच लागतं. दुसरी गोष्ट असते ती म्हणजे डेरिव्हेटिव्हची फ्युचरची 3 महिन्याची सायकल असते. समजा हा नोव्हेंबर महिना चाललाय, नोव्हेंबर महिन्यात तुम्ही डिसेंबरचं कॉन्ट्रॅक्ट खरेदी करून ठेवू शकता. डिसेंबर नंतर जानेवारी महिन्याचं तुम्ही आता कॉन्ट्रॅक्ट खरेदी करून ठेवू शकता. हे असते 3 महिन्याची सायकल.
म्हणजे तुम्ही नोव्हेंबर महिन्यात ट्रेड करू शकता फ्युचरमध्ये, डिसेंबर मध्ये करू शकता, जानेवारी मध्ये करू शकता. परंतु समजा तुम्ही नोव्हेंबरचा एक्सपायरीचा घेतला तर जी गुरुवार आहे लास्टचा जी डेट येईल त्यावेळी ती एक्सपायर होणार. समजा तुमच्याकडून राहून गेलं की सेल आउट करायचं आहे तर ही एक्सचेंज ते 3:30 जो रेट असेल, प्रॉफिट असेल, लॉस असेल, त्या सेगमेंटला तुमचा तो एक्झिट करणार. परंतु फ्युचर आणि ऑप्शन मध्ये मित्रांनो, ऑप्शन हे खूप महत्वाचं सेगमेंट आहे. पुढे आपण बघणार आहोत इंडेक्स म्हणजे काय, इंडेक्स कशा पद्धतीने काम करतात, त्यामध्ये ऑप्शन मध्ये आपल्याला काम करायचं आहे. ऑप्शन हेजिंगचं सर्वात मोठं एक भांडार आहे. या भांडारामध्ये तुम्ही 500 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये इथपासून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. हे सेगमेंट कसं असतं, एक इक्विटी त्याच्यावरती अवलंबून असतं ऑप्शन. म्हणजे तुम्हाला एक स्ट्राईक प्राइस काढायची असते. हे स्ट्राईक प्राइस काढल्यानंतर समजा आता 1200 एका स्टॉकची प्राइस चालल्या आणि मला वाटतं तो स्टॉक वरती जाणार आहे, तर मी काय करणार, तर 1300 रुपयाचा एक स्ट्राईक प्राइस काढणार. ती झाली वरची स्ट्राईक. म्हणजे आउट ऑफ द मनी, इन द मनी आणि ऍट द मनी असे वेगवेगळे प्रकार असतात. ह्यामध्ये तुम्ही स्ट्राईक प्राइस काढली. त्याचं प्रीमियम हे खूप आणि महत्वाचा टॉपिक आहे की प्रीमियम म्हणजे काही त्याची कॅल्क्युलेशन मी क्लासमध्ये शिकवतो मुलांना. हे प्रीमियम कसं येतं, ह्या प्रीमियम मध्ये टाइम डिके कसा आहे तो वेगळा प्रकार आहे. त्या प्रीमियमची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पे करावी लागते. म्हणजे समजा तुम्ही बँक निफ्टी घेतलेला आहे 24,000चा कॉल म्हणजे सीई कॉल. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की मार्केट वरती जाणार आहे तर तुम्ही सीई घ्यावा. जर तुम्हाला वाटत असेल मार्केट खाली पडणार आहे तर पीई घ्यावा. समजा तुम्ही कॉल बाय केला, मार्केट वरती जातं. समजा जो सीई बाय केलेला आहे त्याचं प्रीमियम 100 रुपये चाललेला आहे आणि बँक निफ्टीचा लॉट साईज आहे 25 रुपये. तर तुमची इन्व्हेस्टमेंट किती आली, 2500 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट आली. समजा का 100चा 200 रुपये गेला, म्हणजे मार्केट जसं स्पॉट वरती वर जाईल तसं तुमचं प्रीमियम वाढतं आणि हे प्रीमियम जसं वाढेल तसं तुमचं प्रॉफिट ही खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. दुसरी नाण्याची बाजू आहे की पुट. समजा मार्केट पडणार आहे असं मला वाटतं तर मी काय करतो की एक पीई घेतो. पीई आउट ऑफ द मनी असेल, ऍट द मनी असेल, इन द मनी असेल. तर मी आउट ऑफ द मनीचा एक पीई घेतला, त्याचंही प्रीमियम आलं 100 रुपये. समजा मार्केटमध्ये क्रॅशेस आले तर ते प्रीमियम 100 रुपयाचं आहे आपण असं समजू. 2500 रुपयाची त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंट आहे. जसं मार्केट खाली पडणार आहे तसं माझं प्रीमियम वाढणार आहे. ऑप्शन मध्ये महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, तुम्हाला जर प्रॉफिट काढायचं असेल तर प्रीमियम वाढलं पाहिजे. जर तुम्ही कॉल घेतला तर मार्केट वरती गेलं पाहिजे, हे एक सेंटिमेंट आहे, पण तुमचं प्रीमियम वाढल्यानंतर प्रॉफिट होणार आहे. आणि पुट मार्केट खाली पडलं तर तुमचं प्रीमियमच वाढणार आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये एकच महत्वाचा घटक आहे, तुमचं प्रीमियम वाढलं पाहिजे. दुसरा टॉपिक सेगमेंट आहे कमोडिटी. मित्रांनो, हे महत्वाचं आणि खूप असं सुंदर एक इंटरनॅशनल मार्केट, इंडियन मार्केटचा एक मेळ आहे कमोडिटी मार्केट. हे कमोडिटी मार्केट यामध्ये गोल्ड, सिल्वर, क्रूड, नॅचरल गॅस, लीड, झिंक, कॉपर हे प्रकार त्यात येतात. आता गोल्ड जर घेतला तर त्याचे 3 प्रकार येतात. सिल्वर त्याचे 3 प्रकार येतात. क्रूड ऑइल 1 प्रकार येतात. झिंक वगैरे भरपूर असे वेगवेगळे प्रकार आहेत. कमोडिटीचं जे टायमिंग आहे सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत आहे. हे टायमिंग मला खूप आवडतं. का आवडतं, कारण इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह जे आपले रेग्युलरचं मार्केट आहे त्याचं टायमिंग किती आहे, 9 ते 3:30 आपण पाहिलेलं आहे. परंतु कमोडिटीचं मार्केट आहे सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत. म्हणजे तुम्हाला यामध्ये टायमिंग वाढवता येतं. टायमिंगची चॉईस करता येते की तुम्ही जर जॉब करत असाल तर जॉब नंतर तुम्हाला एकच सेगमेंट ओपन असतं, ते म्हणजे कमोडिटी. मित्रांनो, जॉब करणाऱ्यांसाठी माझं एक महत्वाचं आणि चांगलं एक उदाहरण आहे, ते म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त कमोडिटी मध्ये ट्रेड करावं. एक दुसरी गोष्ट, तुम्ही पार्ट टाइम जॉब करता, हाऊसवाईफ आहात, स्टुडंट आहात, तर तुम्हाला इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह खूप महत्वाचं सेगमेंट आहे, त्यामध्ये तुम्ही ट्रेड करा.
आता तुम्ही जर इक्विटी डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेड करता, तुम्हाला अजून कमोडिटी मध्ये ट्रेड करायचं आहे, तरी पण तुमच्यासाठी एक चान्स आहे. कारण आम्ही कमोडिटीचा पण क्लास घेतो. इक्विटी डेरिव्हेटिव्ह, फ्युचर, ऑप्शन, करन्सी, वेगवेगळे क्लासेस आहेत आमचे, ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत. कमोडिटी हे सेगमेंट आहे. यामध्ये गोल्ड, सिल्वर आणि क्रूड हे खूप महत्वाचे घटक आहेत. ते सर्व आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल पातळीवरती ही तोलले जातात. समजा कमोडिटी मार्केटमध्ये जो गोल्ड आहे, त्या गोल्डचा रेट इंटरनॅशनल मार्केटमध्ये म्हणजेच अमेरिकेमध्ये असणाऱ्या गोल्डची तुलना केली जाते. परंतु तुम्ही जर आता करंटली न्यूजपेपर वाचत असाल तर ह्यामध्ये बदल केलेला आहे. म्हणजे अजून बदल अंमलात यायचा आहे. ते म्हणजे अहमदाबाद मधून भारतीय गोल्डचा रेट सिलेक्ट केला जाणार आहे. हा एक महत्वाची न्यूज आहे. तुम्ही रिसर्च करू शकता. ह्या जो रेट आहे हा वर खाली होण्याची जी कारण आहे ती इंटरनॅशनल पातळीवरूनच होतात. यामध्ये तुम्ही जर काम करायचं असेल कमोडिटीमध्ये तर साधारणतः मला वाटतं की 5 नंतर यामध्ये खूप मोठी व्होलॅटिलिटी येते. काय येते तर इंटरनॅशनल मार्केट्स ओपन होतात. दुसरी गोष्ट आहे करन्सी. कमोडिटी मधला एक टॉपिक राहिला तो म्हणजे क्रूड ऑइल. क्रूड ऑइल मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा कशा पद्धतीनं ट्रेड होतात. एक बॅरेल म्हणजेच एक बॅरेलवरती क्रूडची प्राइस ठरवली जाते. आता साधारणतः एक 2800 ते 3000 रुपयाच्या आसपास क्रूडचा रेट चाललेला आहे. यात परत लॉट साईज वेगवेगळी येते, एक्सपायरी वेगवेगळी येते. आपला जो बाहेरच्या मार्केटचा गोल्डचा रेट आहे तो वेगळा असतो. स्टॉक मार्केटचा म्हणजे शेअर मार्केटचा रेट आहे तो वेगळा असतो. 1000 ते 2000 रुपयाचा फरक हा नेहमी पडत असतो. या क्रूड ऑइल मध्ये महत्वाचा टॉपिक येतो ते म्हणजे अमीर अरब म्हणजे ओपेक. या ओपेक मधूनच तुम्हाला क्रूडची प्राइसची व्होलॅटिलिटी दिसते. म्हणून ज्यावेळी तुम्ही क्रूड मध्ये ट्रेड करणार आहात त्यावेळी तुम्हाला ओपेक हे जे राष्ट्र आहेत त्यांच्या न्यूज वरती तुम्हाला फोकस ठेवावा लागतो. काही इंटरनॅशनल सोर्स आहेत. तुम्ही आता क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला समजेल की काही वेबसाईट आहेत. त्या वेबसाईट मधून तुम्हाला इन्व्हेंटरी म्हणजे क्रूड ऑइल मध्ये सर्वात मोठा बदल होणारा हा बदल प्रत्येक बुधवारी संध्याकाळी 9 वाजता, 8 वाजता, 6 वाजता हे टायमिंग चेंज होत असतं. या टायमिंग नुसार ही लागत असतो. आणि ह्या फक्त एका न्यूज वरती तुम्ही क्रूड ऑइल मध्ये खूप सारा भरपूर पैसा कमवू शकता. चौथं सेगमेंट आहे करन्सी. आता हे करन्सी सेगमेंट आहे. यामध्ये मी स्वतः कुणालाही रेफर करत नाही की तुम्ही ट्रेड करा. कारण हे जे सेगमेंट आहे हे संपूर्ण इंटरनॅशनल मार्केटवरती अवलंबून आहे. पहिली गोष्ट इथं म्हणजे इथं डॉलर, दिनार, युरो, रुपये हे ट्रेड होत असतात. म्हणजे जे करन्सी आहे ज्या देशाचं चलन आहे इथं ते ट्रेड होतं. परंतु तुम्हाला जर डॉलर मध्ये ट्रेड करायचं असेल तर अमेरिकेला तुम्ही अमेरिकेच्या न्यूज वरती अमेरिकेच्या जे चार्ट आहेत त्याच्यावरती तुम्हाला फोकस करावा लागतो. आणि त्यामुळे मग मी म्हणतो की इथनं भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत की तुम्ही तिथे ट्रेड करू शकता. त्यामुळे तुम्ही करन्सीचा स्टडी करावा लागतो. मित्रांनो तुम्हाला कमोडिटी किंवा डेरिव्हेटिव्ह इक्विटी मध्ये ट्रेड करायचे असतील व्यवस्थित प्रॉफिटेबल तर तुम्हाला करन्सी मधल्या डॉलर हा एकमेव असा घटक आहे तो त्याचा तुम्हाला स्टडी करावा लागतो. ह्या जगामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. ते म्हणजे एक डॉलर, दुसरी गोष्ट आहे गोल्ड आणि तिसरी गोष्ट आहे क्रूड ऑइल. तर मित्रांनो आपण पाहिले की एनएससीचे सेगमेंट्स. आता आपण पाहूया शेअर आणि स्टॉक यामधला काही बेसिक फरक. मित्रांनो खूप मोठा फरक आहे यामध्ये शेअर आणि स्टॉक. आपण पहिल्यांदा पाहू शेअर्स. शेअर म्हणजे काय. समजा एक उदाहरण आपण घेऊया. इथं एबीसीडी नावाची कंपनी आहे. ती कंपनी 1000 रुपयांची आहे. त्यातला 1000 पार्ट आपल्याला वेगवेगळे करायचे आहे. म्हणजे किती पार्ट होतील तर 1 रुपयाचा 1 पार्ट होईल. असे एका रुपयाचे 1000 पार्ट झाल्यानंतर 1000 शेअर्स होतात. आणि ते शेअर्स म्हणजे त्यातला एक शेअर्स म्हणजे एका कंपनीचा एक शेअर्स. आणि ती 1000 रुपयाची कंपनी म्हणजे तो स्टॉक. हा आहे त्यातला फरक. म्हणजे पहिल्यांदा येते ती कंपनी, त्या कंपनीला स्टॉक म्हणतात. परंतु प्रत्येक कंपनी ही स्टॉक नसती. मित्रांनो जी कंपनी एक्सचेंज मध्ये लिस्टेड असती
त्या कंपनीला स्टॉक म्हणतात आणि जी कंपनी लिस्टेड आहे त्याचेच शेअर्स असतात. समजा तुमच्या आजूबाजूला भरपूर साऱ्या कंपन्या आहेत, त्यातली प्रत्येक कंपनी एक्सचेंज मध्ये लिस्टेड नसती. त्या कंपनीचे काही एक बॅकग्राऊंडचे मेन मोठ्या कंपन्या असतात, त्याच कंपन्या एक्सचेंज मध्ये लिस्टेड असतात. त्याच पद्धतीनं त्या एका कंपनीचे लाखो करोडो शेअर्स असतात. हे शेअर्स म्हणजे त्यातला एक समभाग, एक पार्ट, एक विभाग. जर आपण उदाहरण पाहिलं की 1000 शेअर्स त्या कंपनीकडे आहेत, त्यातला काही भाग हा एका प्रमोटर म्हणजेच मालक यांच्याकडे असतो. समजा आता रिलायन्स कंपनी आहे, त्यातले 50% शेअर होल्डिंग जे आहे ते प्रमोटरकडे आहे म्हणजेच मालकांच्याकडे आहे. त्यातला दुसरा भाग येतो तो म्हणजे म्युच्युअल फंड. याच कंपनीमध्ये काही मेन कंपन्या आहेत, त्या म्युच्युअल फंड साठी काम करतात. दुसरा टॉपिक येतो एफआयज. तो एफआयज म्हणजे त्यात ते त्यांच्याकडे शेअर्स आहेत. आणि चौथा टॉपिक येतो तो म्हणजे पब्लिक शेअर होल्डर, म्हणजे तुम्ही आम्ही जे इन्व्हेस्टमेंट करतो ती म्हणजे शेअर्स. समजा आपल्याला एक कंपनी आहे, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे आणि रिलायन्स कंपनीचे आपण उदाहरण घेऊ. रिलायन्स कंपनीचे माझ्याकडे किती शेअर्स पाहिजेत? 100 शेअर्स. एका शेअरची प्राइस चाललेली आहे, आपण एक उदाहरण घेऊ की 1 रुपयाचे 1 शेअर चाललेला आहे. मला 100 शेअर्स पे करण्यासाठी मला किती रुपये लागतील? 100 रुपये लागतील. तर मी 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतो आणि 100 शेअर्स मी माझ्याकडे घेतो. त्याच पद्धतीनं स्टॉक आणि स्टॉकचाच शेअर असतो. चला मित्रांनो, आज एका नवीन टॉपिक कडे वळूया आपण. तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग यातला काही महत्वाचा फरक. इन्व्हेस्टमेंट हा पहिला आपण टॉपिक घेत आहोत, कारण ट्रेडिंग हा माझा आवडता आणि महत्वाचा टॉपिक आहे. तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे कशा पद्धतीने आहे. पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये काही कंपन्या आहेत, ज्या कंपन्या लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टीबॅगर स्टॉक या पद्धतीनं उच्चारले जातात. या स्टॉक मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची असते. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? समजा एक 5 कंपन्या आहेत, ह्या 5 कंपनीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. त्या इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला कॅपिटल किती लागेल? तर पहिला महत्वाचा घटक आहे, तुम्ही जितकी कॅपिटल जास्त इन्व्हेस्टमेंट करणार आहे तितका जास्त मुनाफा म्हणजे प्रॉफिट तुम्हाला मिळणार आहे. याच प्रॉफिट वरती तुमचे जे स्टॉक मार्केट मधले जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट तुम्ही ट्रेडिंगला कन्वर्ट करू शकता. हे इन्व्हेस्टमेंट करण्याचे जे टूल्स आहेत, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, हे स्टॉकचे एक प्रकार आहे. ज्या कंपन्या हेवी आहेत म्हणजे ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन, आता हा इंग्लिश शब्द आहे तो तुम्हाला समजून घ्यावा लागेल, कारण मार्केट कॅपिटलायझेशन सर्वात जास्त आहे त्या कंपन्या लार्ज कॅप मध्ये येतात. ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन मीडियम आहे म्हणजे त्याला मिड कॅप म्हणतात. आणि तिसरा टॉपिक आहे, ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन खूप कमी आहे त्यांना स्मॉल कॅप म्हणतात. याचा क्रायटेरिया पण दिलेला आहे. आणि चौथा टॉपिक आहे की मल्टीबॅगर स्टॉक. या कंपन्यांची प्राइस ही खूप महत्वाची असते. इथं तुमचं मार्केट कॅपिटलायझेशन येत नाही. ज्या कंपन्यांची प्राइस छोटी आहे म्हणजे किती 5, 10, 50, 20, 25, 200, परंतु येणाऱ्या भविष्य काळात हे ज्या सेक्टरला बिलॉंग करतात त्या सेक्टरमध्ये कशा पद्धतीनं बदलाव येणार आहे यातून ते मल्टीबॅगर स्टॉक असतात. म्हणजे काय? समजा एक स्टॉक आहे त्याची प्राइस आता चाललेली आहे 100 रुपये. आपण एक उदाहरण घेऊ, रुची सोया. आता रुची सोया नावाचा एक स्टॉक आहे, रामदेव बाबा म्हणजेच पतंजलीनं त्याला टेक ओव्हर केला म्हणजे अक्वायर केला. आता त्या प्राइसची स्टॉकची प्राइस किती चाललेली? 17 रुपये ते 25 रुपये. आता ह्या 25च्या जे शेअरच्या प्राइस चाललेली ती प्राइस साधारणतः 4 ते 5 महिन्यामध्ये 600, 700, 800 रुपयेपर्यंत पोहोचलेली, म्हणजे तो मल्टीबॅगर स्टॉक झाला. मित्रांनो, तुम्हाला जर असे मल्टीबॅगर जर स्टॉक पाहिजे असतील कोणकोणते आहे तर आमचं युट्यूब वरती चॅनल आहे प्रॉफिट मुद्रा ट्रेडिंग या नावानं. त्या चॅनेलला जावा, तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्या सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला काही व्हिडिओ मिळतील. त्या व्हिडिओच्या प्राइस बघा,
दिलेलं टायमिंग चेक करा. असे खूप सारे स्टॉक आहेत ते आत्ताही आम्हाला कमीत कमी 40% 50% प्रॉफिट देतात आणि या प्रॉफिटच्या जोरावरती आम्ही अजून होल्डिंग केलेलं आहे. कारण प्रत्येक स्टॉकवरती आम्ही काहीतरी टार्गेट दिलेलं आहे. ते टार्गेट हा मल्टीबॅगर जो स्टॉक असतो तो साधारणतः कमीत कमी 3 वर्ष ते 5 वर्ष आपली इन्व्हेस्टमेंट लागते. मित्रांनो, लार्ज कॅप, आता लार्ज कॅप मध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती कमीत कमी 3 वर्षाच्या वरती पाहिजे. मिड कॅप मध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कमीत कमी 1.5 ते 2 वर्षाचं डिफरन्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट तुमची पाहिजे. स्मॉल कॅप मध्ये कसं असतं मित्रांनो, तुम्ही फक्त स्मॉल कॅप वरती अवलंबून राहू शकत नाही. तुम्हाला जर स्मॉल कॅप घ्यायचा असेल तर तुम्हाला एक लार्ज कॅप घेतला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक तुमचा पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर खूप सुंदर असा बनवावा लागतो. कारण आमच्याकडे काही क्लायंट आहेत, त्या काही क्लायंटचा इतका जबरदस्त पोर्टफोलिओ मी मॅनेज स्वतः केलेला आहे. त्यामध्ये त्यांची 5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट कमीत कमी असते. जास्तीत जास्त तुम्ही कितीही इन्व्हेस्टमेंट करू शकता एक चांगला पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर. परंतु तुम्ही स्टार्टअप जर असेल, नवीन असेल तर तुम्ही 10,000 20,000 रुपये पासून स्टार्ट करू शकता. 5 लाख रुपयाचा एक पोर्टफोलिओ आहे. त्यामध्ये आम्ही जे माझे फेवरेट स्टॉक आहे, इन्व्हेस्टमेंटचे वेगळे, ट्रेडिंगचे वेगळे, ते आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि त्या स्टॉक मध्ये आता तुम्हाला जो रिलायन्स दिसतो तो रिलायन्स मी स्वतः 924च्या प्राइसवरी खरेदी केलेला आहे. तो ऍक्सिस बँक तुम्हाला जो आजचा दिसतो तो साधारणतः आम्ही 300 350 वरती बाय केलेला आहे. जो तुम्हाला आता एसबीआय 200च्या आसपास दिसतो तो 170 160च्या आसपास आम्ही बाय केलेला आहे. असे खूप सारे स्टॉक आहेत. आता तुम्ही टीसीएस तुम्हाला 2600च्या 2700 2800च्या प्राइस वरती दिसतो. तो टीसीएस आम्ही 2200 2100च्या प्राइस वरती बाय केलेला आहे. ब्रिटानिया, आता ब्रिटानिया थोडासा खाली आहे, 3800 36च्या प्राइस वरती आहे. तो ब्रिटानिया आम्ही 2200 2300 प्राइस वरती बाय केलेला आहे. ह्याला म्हणतात एक लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप यांचा पोर्टफोलिओ. काही स्टॉक मल्टीबॅगर आहेत का? कारण ज्या लोकांनी माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या लोकांनी ज्या इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याची जबाबदारी माझी असते स्वतःची. कारण यामध्ये लॉस झाला नाही पाहिजे म्हणून मी मल्टीबॅगरचे फक्त 2 ते 3 स्टॉक त्यामध्ये घेतो. इन्व्हेस्टमेंट माझी थोडीशी कमी असते, साधारणतः 10,000 ते 20,000 त्यामध्येच मी रिस्क घेतो. आणि ही रिस्क तुम्हीही घेतली पाहिजे. कारण लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप तुम्हाला एका वर्षाला जितकी रिटर्न देणार नाहीत त्याच्याही पेक्षा जास्त रिटर्न हे मल्टीबॅगर स्टॉक मिळतात. आता महत्वाचा घटक आहे तो म्हणजे डिव्हिडंड आणि बोनस शेअर्स. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट तुम्ही बँकेत एफडी केली तर तुम्हाला सर्वसाधारण 8% ते 10% तुम्हाला रिटर्न मिळतात. म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर 15% ते 18% तुम्हाला एक त्याच्यावरती प्रॉफिट मिळतं. परंतु स्टॉक मार्केट, शेअर मार्केट ही अशी एकमेव इन्व्हेस्टमेंट करण्याची गोष्ट आहे तिथं की तुम्हाला या 2 गोष्टी मिळतात. आता माझ्याकडे काही क्लायंट आहेत, त्यांना काही स्टॉक वरती समजा टीसीएस असेल, ब्रिटानिया असेल, रिलायन्स असेल, कोलपाला असेल, डॉक्टर रेड्डी असेल, त्याच्यानंतर बीपीसीएल असेल, गेल बेलसेल, ह्या स्टॉकचे डिव्हिडंड त्यांना जमा झालेले आहेत. मित्रांनो, हा डिव्हिडंड तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतो. समजा एक एबीसीडी नावाची कंपनी आहे, त्यामध्ये तुम्ही 100 शेअर्स घेतलेले आहेत आणि ब्रिटानिया नावाच्या स्टॉकनं तुम्हाला 83 म्हणजे 83 रुपयाचा डिव्हिडंड एका शेअर्स पाठीमागे दिलेला आहे. म्हणजेच तुमच्याकडे किती रुपये झाले तर 83 गुणिले 100 म्हणजे 8,300 रुपये तुमचा डिव्हिडंड झाला. तो डिव्हिडंड जमा तुमच्या बँक अकाउंट मध्ये होतो. म्हणजेच डीमॅट काढलेला आहे, त्या डीमॅटला जी बँक लिंक असेल त्या बँकेमध्ये तुमचा डिव्हिडंड जमा होतो. स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये हे खूप मोठाचा फरक आहे. कारण म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला काय मिळतात, तिथं शेअर्स मिळतात, वेगवेगळे जे त्यांचे लॉट असेल त्या पद्धतीनं. आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 3 मुनाफा मिळतो. पहिला मुनाफा म्हणजे ज्या पद्धतीनं त्या स्टॉकची प्राइस वाढणार आहे ते तर प्रॉफिट असणारच आहे. दुसरी गोष्ट तो म्हणजे डिव्हिडंड, जो कोणत्याही क्षेत्रात दिला जात नाही. जर तुम्ही सिलेक्ट केलेली स्टॉक इन्व्हेस्टमेंट चांगली कंपनी असेल तर ते तुम्हाला डिव्हिडंड देते. माझा आवडता स्टॉक आहे, तुम्हाला एक थोडीशी टिप पण देतो की टीसीएस
माझा आवडता स्टॉक आहे. वर्षातून कमीत कमी 3 ते 5 वेळा तो डिव्हिडंड देतो. तो डिव्हिडंड स्टेबल असतो. म्हणजे तुम्ही समजा एक 10 शेअर्स घ्या, 100 शेअर्स घ्या, डिव्हिडंड हा तुमचे घेतलेल्या शेअर्स वरती असणार. परंतु त्यांचा जो डिव्हिडंड आहे तो स्टेबल आहे. 30 रुपये, 32 रुपये, 35 रुपये इतका तुम्हाला डिव्हिडंड मिळतो. समजा तुम्ही 100 शेअर्स घेतले तर तुम्हाला वर्षातून 3 ते 5 वेळा 3,000 रुपये, आपण एक मिनिमम पकडू की 30 रुपयाने डिव्हिडंड मिळाला. 3,000 रुपये, 3,000 रुपये, 3,000 रुपये म्हणजे कमीत कमी 10 ते 15,000 रुपये तुम्हाला फक्त डिव्हिडंडद्वारे मिळणार आहेत. म्हणजे 1 वर्ष ते 2 वर्ष तुम्ही जर त्या कंपनीला होल्ड केला तर तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फक्त आणि फक्त डिव्हिडंडद्वारे मिळणार आहे. प्राइस तर त्या स्टॉकची वाढणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बोनस शेअर्स. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये खूप महत्वाचा एक अशी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला मिळणारे बोनस शेअर्स. समजा तुम्ही बजाज फायनान्सची जी प्राइस चाललेली 4 रुपयाची प्राइस चाललेली, कोणत्या साली? 2000 साली, 1999 ते 2000 साली 4 रुपयाचा एक शेअर्स. त्यामध्ये समजा तुम्हाला 1000 शेअर्स बाय करायचे तर किती रुपये लागले असते? 4,000 रुपये लागले असते. 4,000 रुपयाने तुम्हाला किती शेअर्स मिळाले असते? 1,000 रुपये. आता समजा ह्या कंपनीनं एक स्टॉक स्प्लिट केला. पहिल्यांदा स्प्लिट किती केला? 1:1 म्हणजे 50-50% तो स्टॉक स्प्लिट केला. आता स्प्लिट हा खूप महत्वाचा भाग असतो स्टॉक मार्केटमध्ये. तो म्हणजे काय की एका शेअरचे 2 भाग करायचे आणि ज्यांच्याकडे जितके शेअर्स आहेत त्याच्या दुप्पट त्यांना शेअर द्यायचे. समजा तुम्ही 4,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, 1,000 तुमच्याकडं एक शेअर्स आहेत, त्या 1,000 चे शेअर्स तुम्हाला 2,000 शेअर्स दिले म्हणजे काय झालं? स्टॉक स्प्लिट केला, जे शेअर्स होते त्याचे दुप्पट दिले. तुमच्याकडे किती झाले? 2,000 शेअर्स. 4-5 वर्षानं म्हणजे 2005-6 साली स्टॉकनं म्हणजे बजाज फायनान्सचं 10:2 म्हणजे एका शेअरचे, एका त्या प्राइसचे 10 तुकडे केले. म्हणजे तुमच्याकडे असणारे 2,000 शेअर्स त्याचे इंटू 10 म्हणजे तुमच्याकडे झाले किती? कमीत कमी 20,000 शेअर झाले. मित्रांनो, बजाज फायनान्स ही खूप मोठी अशी संस्था आहे, एक ग्रुप आहे, त्यांचे भरपूर स्टॉक आहेत. ह्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड ही जमा झालेला आहे. आता जर तुम्ही लॉकडाऊनच्या अगोदर त्या शेअरची प्राइस बघितली असेल तर साधारणतः 4,900, आपण राऊंड फिगर करू 5,000 पर्यंत प्राइस होती. आता 4 रुपयाचा स्टॉक जो 5,000 रुपयेपर्यंत जातो, 5,000 गुणिले तुमच्याकडे असणारे 20,000 शेअर्स इंटू तुम्हीच करा, कमीत कमी 10 करोडच्या आसपास ही प्राइस जाईल. ही झाली प्राइसचं प्रॉफिट. जे तुमचे 20,000 शेअर्स एका शेअरचे झाले ते म्हणजे तुमचे बोनस शेअर्स. आणि इथपर्यंत साधारणतः 20 वर्षापर्यंत तुम्ही त्या कंपनीत होल्ड केला म्हणून तुम्हाला मिळणारा हा डिव्हिडंड. त्यामुळं स्टॉक मार्केटमध्ये येताना चांगल्या कंपन्या तुम्ही निवडा, त्या चांगल्या कंपनीमध्ये तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट करा, इतका तुम्हाला मुनाफा मिळतो. आणि नक्कीच मित्रांनो, म्युच्युअल फंड पेक्षा तुम्हाला शेअर मार्केटल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त फायदा आहे. आता तुम्हाला जर चांगले स्टॉक इन्व्हेस्टमेंटसाठी जर पाहिजे असतील तर आमचं युट्यूबचं चॅनेल आहे, त्यामध्ये तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आता नेक्स्ट टॉपिक असेल आपला ट्रेडिंग. मित्रांनो, ट्रेडिंग हा कन्सेप्ट काय आहे ते आपण समजून घेऊ. ट्रेडिंग म्हणजे काय तर तुम्ही ज्या सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करणार आहात, म्हणजे शेअरची बाय आणि सेल आणि बाय, हा टॉपिक आपण पुढे बघणार आहोत कशा पद्धतीने ट्रेडिंग करतात. पण ट्रेडिंग म्हणजे काय की तुम्ही शेअर्स खरेदी करता काही कालावधीसाठी, म्हणजेच ते 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी, 3 दिवसासाठी, एका आठवड्यासाठी, एका महिन्यासाठी. हे असेल तुमचं बाईंगची पोझिशन. आणि ते तुम्ही शेअर्स सेल करता, म्हणजे काय करता? आज करता, उद्या करता, एका वीक न करता. हे तुमचं झालं ट्रेडिंग. म्हणजे शेअर्स घेणे आणि शेअर्स विकणे याला म्हणतात ट्रेडिंग. दुसरा पार्ट आहे शेअर्स विकणे आणि परत घेणे, म्हणजे बाय सेल बाय, तो आपण नेक्स्ट बघू. ट्रेडिंग मध्ये काही महत्वाचे टॉपिक आहेत. ट्रेडिंग कशा पद्धतीनं केलं जातं. पहिलं आहे इंट्राडे ट्रेडिंग, दुसरं आहे स्विंग ट्रेडिंग, तिसरं आहे डिलिव्हरी ट्रेडिंग, चौथा टॉपिक आहे पोझिशनल ट्रेडिंग. पहिला बघूया आपण इंट्राडे.
नवीन शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या सर्व जे ट्रेडर आहेत, इन्व्हेस्टर आहेत, त्यांना एक महत्वाचं आणि एक आकर्षण असतं की इंट्राडे ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट कमवलं जातं का? तर नक्कीच मित्रांनो, इंट्राडे मध्ये खूप सारा पैसा कमवला जातो. इंट्राडे म्हणजे काय? सकाळी 9 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत तुमच्याकडे ते शेअरची खरेदी विक्री होत असते. आता यामध्ये काही टायमिंग वेगवेगळा आहे. कधी तुमची इंट्राडेची पोझिशन स्क्वेअर ऑफ होते हे आपण बघूया. सकाळी 9 ला मार्केट स्टार्ट होतं, 9:07 पर्यंत ते सेटल होतं. 7 ते 8 मिनिटांमध्ये ते एक स्टेबल होतं. 8 नंतर म्हणजे 9:08 नंतर 9:15 मार्केट स्टेबल झालेलं असतं आणि 9:15 ला सर्व मार्केट ओपन होतं. त्याला म्हणतात मार्केट ओपनिंग टायमिंग. 9:15 नंतर 3:18 आता तुमचं वेगवेगळं आहे. 2 मिनिटाचा फरक स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारा पैसा कमवता येतो. अदर जे एक्सचेंजचे डीमॅट अकाउंट आहे ते 3:15 ला 3 ला कधी कधी बंद करतात, स्क्वेअर ऑफ होतात. आपलं जे आहे ते 3:18 स्क्वेअर ऑफ होतं, कारण सीबीचा रूल आहे 3:18 पर्यंत. सकाळी 9:15 ते 3:18 पर्यंत जे ट्रेडिंग केलं जातं, शेअर्स घ्यायचं विकायचे, घ्यायचे विकायचे, जे पूर्वी आपण पाहिली सेगमेंट, त्या सेगमेंट मधले याला म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग. ते ट्रेडिंग तुम्ही 3:18 पर्यंत करू शकता. दुसरा टॉपिक आहे स्विंग ट्रेडिंग. आता मित्रांनो, हा एक इंग्लिश शब्द आहे, त्याला आपण एक वेगवेगळ्या पद्धतीनं नावं घेतली जातात. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? आज घ्यायचे, उद्या विकायचे, उद्या घ्यायचे, तिसऱ्या दिवशी विकायचे. म्हणजे तुम्हाला इथं फक्त 1 दिवसाचा फरक असतो. म्हणजे एकदा घेतले 2 दिवस 3 दिवस तुम्ही विकू शकता. आज घेणं, आज विकणं म्हणजे इंट्राडे. आज घ्यायचे, 2-3 दिवसानं तुम्हाला ते स्क्वेअर ऑफ करावे लागतात. त्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. तिसरा टॉपिक आहे डिलिव्हरी ट्रेडिंग. मित्रांनो, माझा आवडता आणि महत्वाचा जे टॉपिक आहे ते डिलिव्हरी आणि पोझिशनल ट्रेडिंग. यामध्ये तुम्हाला भरपूर पैसा कमवता येतो. ज्या सेगमेंटमध्ये आहे त्या सेगमेंटमध्ये डिलिव्हरी ट्रेडिंग. आता डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणजे काय? समजा तुम्हाला एखाद्या कंपनीचा रिझल्ट मिळालेला आहे, रिझल्ट पॉझिटिव्ह आहे, तुम्हाला वाटतं की हा स्टॉक कमीत कमी 50 पॉईंट, 100 पॉईंट, 200 पॉईंट वरती जाणार आहे, तेव्हाच तुम्ही डिलिव्हरी पोझिशन, डिलिव्हरी ट्रेडिंग घेणार आहात. म्हणजे काय? समजा तो रिझल्ट येणार आहे, तुम्ही आजच त्या कंपनीचे शेअर्स होल्ड करायचे. दुसरा दिवस, तिसरा, चौथा, पाचवा. माझ्या मतानुसार डिलिव्हरी जी ट्रेडिंग आहे ते कमीत कमी 1 वीकचं असावं. म्हणजे मंडे टू फ्रायडे, म्हणजे 5 दिवसापेक्षा जास्त तुमची होल्डिंग पाहिजे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही पोझिशन स्क्वेअर ऑफ करू शकता. जर तुम्हाला डिलिव्हरीची ट्रेडिंग जर पाहिजे असतील, इंट्राडेचे कॉल पाहिजे असतील, स्विंग ट्रेडिंग पाहिजे असेल, पोझिशनल ट्रेडिंग पाहिजे असेल, तर टेलिग्रामला आमचा ग्रुप आहे फ्री जॅकपॉट कॉल. तुम्हाला इंट्राडेचे सगळेचे सर्व संपूर्ण कॉल येत राहतील. त्याच्यानंतर डिलिव्हरी ट्रेडिंग झाल्यानंतर आपण पाहणार आहोत पोझिशनल ट्रेडिंग. मित्रांनो, पोझिशनल ट्रेडिंग मध्ये तुम्हाला कमीत कमी इन्व्हेस्टमेंट किती लागेल? तर 2 लाख रुपयाच्या आसपास इन्व्हेस्टमेंट लागेल. कारण 2 लाख रुपयाचे 10% जरी पकडले तरी तुम्ही 20,000 रुपये एक पोझिशनल ट्रेडिंग मध्ये कमी कालावधीत कमवू शकता. पोझिशनल ट्रेडिंग हे फक्त आणि फक्त डिलिव्हरी म्हणजे डेरिव्हेटिव्ह जे सेगमेंट आहे, फ्युचर आणि ऑप्शन, यामध्ये केलं जातं. पोझिशन ही आपली एखाद्या स्टॉक मधली पोझिशन आहे. मी तुम्हाला 3 महिन्याची सायकल सांगितली जे फ्युचर मध्ये आहे. फ्युचरचा जो लॉट आहे तोच तुम्हाला इथं बाय करावा लागतो. त्याला म्हणतात पोझिशनल ट्रेडिंग. समजा आता हा नोव्हेंबर महिना आहे, मला डिसेंबर महिन्यातलं एक कॉन्ट्रॅक्ट बाय करायचं आहे, तर ते कॉन्ट्रॅक्ट मी बाय करतो आणि जो डिसेंबरचा शेवटचा गुरुवार आहे, एक्सपायरी, तिथपर्यंत मी होल्ड करतो. मध्ये आधी मी कधीही स्क्वेअर ऑफ करू शकतो. त्याला म्हणतात पोझिशनल ट्रेडिंग आणि यातनं खूप सारा पैसा कमवला जातो. आता आपण पाहणार आहोत बाय, सेल, स्टॉप लॉस, बीटीएसटी, एसटीबीटी या सगळ्याचे एक आपण उदाहरण घेऊया. पहिल्यांदा घेऊ आपण बाय सेल. दोस्तांनो, मित्रांनो, ABC ही कंपनी आहे. ह्या कंपनीचा शेअरची प्राइस चाललेली आहे 100 रुपये. ही आहे याची प्राइस. आणि ह्या कंपनीचा ही जी प्राइस चाललेली आहे, तो मी काय करतोय
बाय करतोय. म्हणजेच हे शेअर्स ह्या भावानं माझ्याकडं समजा की एक 100 शेअर्स म्हणजे 100 क्वांटिटी मी बाय करतोय ह्या प्राइसनं आणि सेल करतोय. जो म्हणजे 120च्या प्राइस वरती गेल्यानंतर मी ते शेअर्स विकले म्हणजे मला किती पॉइंट मिळाले? 20 पॉइंट मिळाले. म्हणजेच माझ्याकडे किती शेअर्स आहेत? 100 शेअर्स आहेत. म्हणजे मला टोटल प्रॉफिट किती झालेले आहे? 2000 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहित आहे की कमी प्राइस वरती बाय करायचा आणि जास्त प्राइस वरती सेल करायचा. पण मला इथं एक तुम्हाला महत्वाची सूचना करायची आहे की स्टॉप लॉस खूप मोठी संकल्पना आहे. स्टॉप लॉसची गरज आहे का? तर मित्रांनो, स्टॉप लॉसची गरज आहे. पण स्टॉप लॉस भरपूर लोकांना कोणत्या लावायचा, कसा लावायचा याचे ट्रिक्स माहित नाही. परंतु स्टॉप लॉस कसा कॅल्क्युलेट जातो हे आपण पाहूया. पहिली गोष्ट ती की स्टॉप लॉस म्हणजे माझं प्रॉफिट किंवा माझं टार्गेट जर 20 रुपये असेल तर माझं प्रॉफिट किंवा रिस्क रिवॉर्ड म्हणतात त्याला 1:1 असेल किंवा 1:2 असेल. म्हणजे मला आता समजा 2000 रुपये प्रॉफिट पाहिजे तर माझा स्टॉप लॉस एकतर 500 रुपये वरती असेल, दुसरा असेल तो म्हणजे 1000 रुपये. म्हणजे मी कमीत कमी ह्या स्टॉक मध्ये 1000 रुपयाची रिस्क घेऊ शकतो किंवा 500 रुपयाची रिस्क घेऊ शकतो. आता मला यामध्ये 1000 रुपयाची रिस्क घ्यायची आहे. म्हणजे माझा स्टॉप लॉस कोणत्या प्राइस वरती असणार आहे? 90. मित्रांनो, जर हा मी स्टॉक 100 रुपयाला बाय केला तर खालची प्राइस जी असेल तो माझा स्टॉप लॉस असेल आणि वरची जी प्राइस असेल ते माझं टार्गेट असणार आहे. हा झाला एक बाय आणि सेलचा ट्रेड. आता आपण दुसरा टॉपिक बघणार आहोत, सेल बाय. आता आपण पाहणार आहोत सेल आणि बाय. मार्केटमध्ये फक्त शेअर मार्केटमध्ये ही कन्सेप्ट आहे की तुमच्याकडे नसणारा स्टॉक, नसणारे शेअर्स तुम्ही विकू शकता आणि घेऊ शकता. मित्रांनो, थोडस इथं फोकस करा की सेल बाय भरपूर लोकांना माहित नाही की स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये सेल आणि बाय ही कन्सेप्ट असते. ती थोडस आपण व्यवस्थित बघू. एक उदाहरण घेऊ. एबीसी नावाची एक कंपनी आहे. त्या कंपनीची प्राइस चाललेली आहे 100 रुपये. त्या 100 चाललेल्या प्राइसची आपण 100 क्वांटिटी सेल करणार आहोत. शंभर क्वांटिटी आपण सेल करणार आहोत ह्या प्राइस वरती. आणि आपण ह्याच प्राइस वरती सेल केल्यानंतर आपल्याला जो बाय करायचा आहे तो खालच्या प्राइस वरती असणार आहे. म्हणजे आपलं तिथं टार्गेट असणार आहे. मित्रांनो, जर आपण एखादा स्टॉक सेल केला तर तो तुम्हाला बाय करावाच लागतो. जर तुम्ही बाय केला नसेल, इंट्राडे मध्ये पोझिशन असेल तर जी प्राइस चाललेली आहे त्या प्राइसला एक्सचेंज स्क्वेअर ऑफ करतं. आता इथं तुम्ही 1:1, 1:2 हा मी रिस्क रिवॉर्ड रेशो सांगितला. इथं सेल केला म्हणजे जे शेअर्स तुमच्याकडे नाहीत ते तुम्ही सेल केला आणि तुम्ही बाय केला. तर मित्रांनो, बाय केलेले शेअर्स पुन्हा सेल करायचे नसतात. इथं ट्रेड कंप्लीट होतो. म्हणजे सेल आणि बाय ट्रेड कंप्लीट झाला. परंतु इथं आहे तो स्टॉप लॉस. आता हा स्टॉप लॉस आपला किती असणार आहे? जसं आपण बाय केला, बायच्या खाली प्राइस असणार आपली स्टॉप लॉसची. तसं सेल केल्यानंतर सेलच्या वरती जी प्राइस असेल तो आपला असणार आहे स्टॉप लॉस. म्हणजे तो एसएल. म्हणजे हा एसएल माझा किती असणार आहे? 110. म्हणजे मित्रांनो, मी तर 1:2 म्हणजे मला फक्त 1000 रुपयाची रिस्क घ्यायची आहे
आणि 2,000 रुपयाचं मला प्रॉफिट पाहिजे. पण मित्रांनो, ट्रेडिंग मध्ये स्टॉप लॉस खूप महत्वाचा घटक आहे आणि तो तुम्हाला स्टॉप लॉस लावता आला पाहिजे. त्याचबरोबर आपण आता बीटीएसटी आणि एसटीबीटी पाहणार आहोत. आता आपण पाहणार आहोत बीटीएसटी, एसटीबीटी हे दोन्ही टॉपिक. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये तुम्ही जर काम करत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत पाहिजेत. त्या म्हणजे बीटीएसटी. बीटीएसटीचा लॉंग फॉर्म आहे बाय टुडे सेल टुमारो. म्हणजे जे शेअर्स आपल्याला डिलिव्हरीला घ्यायचे आहेत किंवा स्विंग ट्रेडिंग मध्ये घ्यायचे आहेत त्यांना दोन कन्सेप्ट आहेत. एक म्हणजे बाय म्हणजे आज घेणे, आज घेणे म्हणजे ते बाय परचेस करणे, आणि सेल टुमारो उद्या तुम्हाला ते विकावे लागतात. उद्या विकणं न विकणं हा तुमचा एक प्रमुख घटक असेल, परंतु तुम्हाला ते उद्या विकणे म्हणजेच त्याला बाय टुडे सेल टुमारो. दुसरी गोष्ट आहे एसटीबीटी म्हणजे सेल टुडे बाय टुमारो. म्हणजे आपला जो मगाशी आपण शिकलो की बाय सेल सेल बाय, त्यातली ही कन्सेप्ट आहे सेल बाय. म्हणजे तुम्हाला जर हे जे काम करायचं असेल सेल बाय तर तुम्ही आता इक्विटी मध्ये करू शकत नाही, कारण 1 सप्टेंबर पासून सेबीची नवीन रूल आलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही इक्विटी सेल होल्डिंगला करू शकत नाही. इंट्राडे मध्ये तुम्ही इक्विटी सेगमेंट मध्ये सेल बाय करू शकता, परंतु डिलिव्हरीला तुम्हाला सेल बाय करू शकत नाही. परंतु तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डेरिव्हेटिव्ह सेगमेंट मध्ये म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन मध्ये करू शकता. ओके, आता बघू आपण नेक्स्ट टॉपिक. मराठी माणूस शेअर मार्केटला का घाबरतो? मित्रांनो, खूप मोठी एक संकल्पना आहे की या फील्ड बद्दल आपल्याला एक चुकीची इन्फॉर्मेशन बाजारात पसरवलेली आहे. ती म्हणजे शेअर मार्केट हा जुगार आहे, शेअर मार्केट हा सट्टा आहे, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला नशीब लागतं आणि शेअर मार्केटमधून पैसा कमवायला खूप सारा पैसा पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करावा लागतो. मित्रांनो, ह्यातलं एकही गोष्ट सत्य नाही. पहिली गोष्ट म्हणजे शेअर मार्केट सट्टा जुगार आहे का? नाही मित्रांनो. का नाही? तर सट्टा आणि जुगाराला टॅक्सेस लागत नाही, कारण तो ब्लॅक मनी असतो. इथं हा जो शेअर मार्केटमध्ये येतो तो बँक अकाउंट मधून ट्रान्सफर होणारा मनी असतो. एक गोष्ट. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे इथं लागणारे टॅक्सेस. मित्रांनो, इथं जीएसटी लागतो 18%, स्टॅम्प ड्युटी, सेबी टर्नओव्हर टॅक्स त्याला एसटीटी म्हणतात, आणि त्याच्यानंतर लागतं ते ब्रोकरेज आणि एनी एव्हर म्हणजे अदर टॅक्सेस पण ही असतात हे गव्हर्नमेंटचे. मित्रांनो, इतके सर्व जे टॅक्सेस आहेत हे तुमच्या ट्रेडिंग वरती, इन्व्हेस्टमेंट वरती लागतात. तर मग हा जो व्यवसाय आहे शेअर मार्केटचा तो सट्टा आणि जुगार कसा, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. आता मराठी माणूस यामध्ये लॉस का करतो? तर त्याची पहिली एक कन्सेप्ट आहे की शेअर मार्केटमध्ये माझा मित्र आहे, माझे नातेवाईक आहेत, त्यांच्या मदतीनं मी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करू शकतो. नाही मित्रांनो, तुमचा जवळचा मित्र आहे, तुम्ही त्यांना स्वतःला विचारा की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये किती वर्ष झाला अनुभव आहे, तुम्ही स्वतः त्यातून किती रुपये प्रॉफिट काढलेला आहे, तरच त्या व्यक्तीचा तुम्ही सल्ला ऐका. दुसरी गोष्ट, त्या सल्ल्याच्या पाठीमागे त्याचं काही एक नॉलेज आहे का? शेअर मार्केट बद्दल एखादी एक्झाम तो पास झालेला आहे का? दुसरी गोष्ट, शेअर मार्केटमध्ये किती वर्ष तो काम करतो, कोणत्या ब्रोकरकडे काम करतो, त्या ब्रोकरचं किती नॉलेज आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला स्वतःला एक अनालिसिस करावं लागतं. त्याच्यानंतर मराठी माणसांचा लॉस रिकव्हर कसा करावा? मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये लॉस प्रॉफिट लॉस हे होत राहणार आहे, पण इन अँड ऍव्हरेज आपण प्रॉफिट मध्ये पाहिजे. पैसा तुमचा आहे मित्रांनो, त्या पैशाची जबाबदारी पण तुमचीच आहे. तुमचा ब्रोकर असेल, मी असेल, ऍडवायझरी असेल, कोणताही स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेला स्टॉक ही तुम्हाला पैसे परत देणार नाही. तुमचा पैसा तुम्हाला ही सेव्ह करावायचा आहे. त्यासाठी स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे. रिस्क रिवॉर्ड मॅनेजमेंट करता आली पाहिजे, आणि ह्या ज्या ट्रेडिंगच्या टूल्स आहेत, वेगवेगळं नॉलेज आहे, हे तुम्हाला मिळवता आलं पाहिजे. प्रामुख्यानं शेअर मार्केटमध्ये लॉस होतो का? तर लॉस का होतो? तर शेअर मार्केटचं अधुरं नॉलेज, अपूर्ण नॉलेज, अपूर्ण अज्ञान. म्हणजे
तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर पहिल्यांदा बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. बेसिक माहितीमध्ये काय येतं, शेअर्स कसे असतात, कंपनी केव्हा जनरेट झाली, कंपनीचा रिझल्ट काय लागला, रिझल्ट लागल्यानंतर त्याचं बिहेवियर काय आहे, थोडंफार टेक्निकल अनालिसिस, थोडंफार त्यामध्ये तुम्हाला एखादा चांगला गायडन्स करणारा एक व्यक्ती. आता माझी स्वतःची ऍडवायझरी आहे. या ऍडवायझरीमध्ये राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, कर्नाटक, गोवा, तेलंगणा, आंध्र, तमिळनाडू, केरळ इतके क्लायंट ऍडवायझरी बरोबर माझ्याशी जोडलेले आहेत. मित्रांनो, यामध्ये सरकारी गव्हर्नमेंट व्यक्ती आहेत, काही उच्च अधिकारी आहेत कर्नल लेवलचे, काही प्रशासकीय IAS IPS अधिकारी आहेत. ते आपल्याशी डायरेक्ट कनेक्ट जोडलेले असतात, सल्ला मसलत करतात. परंतु सरकारी गव्हर्नमेंटसाठी एक असा रूल पण नाही, पण ते ट्रेडिंग करू शकत नाही. पण ट्रेडिंग करण्यासाठीही त्यांना अगोदर असते की इन्व्हेस्टमेंट, तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर लॉस रिकव्हर करायचा असेल तर माझा नंबर खाली दिलेला आहे, त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला जर ऍडवायझरी घ्यायची असेल तर ऍडवायझरी ही तुम्ही करू शकता. आणि त्यामध्ये तुम्हाला जर डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तेही करू शकता. महत्वाची गोष्ट आहे क्लासेस. मित्रांनो, तुम्हाला जर क्लासेस पाहिजे असेल तर आपलं ऑनलाईन क्लासेस आहेत, ऑफलाईन क्लासेस आहेत. मी तुम्हाला 24 यानी की 24 तास तुम्हाला मी एक मदत म्हणून नक्कीच गायडन्स करू शकतो. मित्रांनो, ट्रेडिंग करण्यासाठी इन्व्हेस्टमेंटसाठी जर खूप पैसा लागतो असं नाही. तुम्ही 10,000, 20,000, 50,000, 1,00,000 रुपये पासून तुम्ही पोर्टफोलिओ स्वतः बनवायचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे. कोणतंही डिमॅट असू दे, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. परंतु ट्रेडिंग हा एक भाग खूप जोखमीचा आहे, कारण यामध्ये खूप पैसा कमवला जातो. त्या ट्रेडिंगसाठी आता आपण काही एक सेगमेंट बघितलेले आहेत, इक्विटी, डेरिव्हेटिव्ह, कमोडिटी आणि करन्सी. मित्रांनो, इक्विटीसाठी तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल तर कमीत कमी 10 ते 15,000 रुपये तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये म्हणजेच फ्युचर आणि ऑप्शन मध्ये जर काम करायचं असेल, मित्रांनो, या दोन टूल येतात. एक म्हणजे ऑप्शन आणि फ्युचर. पहिल्यांदा बघू आपण फ्युचर मधलं ट्रेडिंग. फ्युचर मधलं ट्रेडिंग करण्यासाठी कमीत कमी एक 30,000 ते 50,000 तुमच्याकडे पाहिजे. कारण का तर ज्यावेळी आपण फ्युचर मध्ये ट्रेड करतो त्यावेळी स्टॉप लॉस ही त्याच प्रमाणात लावला जातो. दुसरी गोष्ट आहे ऑप्शनची. मित्रांनो, ऑप्शन मध्ये काम करण्यासाठी हेजिंगच्या काही टूल्स आहेत. आमचा ऑप्शनचा क्लासेस आहे, त्यामध्ये आम्ही ऑप्शनचं बाईंग दिलेलं आहे, कशा पद्धतीनं ऍट द मनी, इन द मनी, आउट ऑफ द मनी घ्यायचा असतो, स्ट्राईक प्राइस, प्रीमियम आणि एक्सपायरीला कशा पद्धतीनं काम करायचं असतं. मित्रांनो, ऑप्शन मध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर एकच गोष्ट आहे की तुम्ही फक्त आणि फक्त एक्सपायरीलाच ट्रेड करावं. दुसरी गोष्ट आहे की ऑप्शन किती दिवस होल्ड करायचा. मित्रांनो, ऑप्शन होल्डिंग खूप मोठी रिस्क असते आणि ऑप्शन होल्डिंग दुसरे एक जॅकपॉट असतो, कारण तुमचा मनी तिथं डबल असतो. आणि कमोडिटी मध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर साधारणतः कमीत कमी एक क्रूड 5,000 ते 3,000 रुपयाला येतो. आता थोडंसं व्होलॅटिलिटी जसं वाढेल तसं जे लागणार आहे ती इन्व्हेस्टमेंट ती थोडीफार कमी लागेल ट्रेडिंगसाठी. करन्सीमध्ये तुम्हाला कमीत कमी 10,000 रुपये ट्रेडिंग करू शकता. नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीनं काम करावं. मित्रांनो, तुम्हाला जर एक सिस्टमॅटिक प्लॅन आणि एक लॉंग टर्मचा व्ह्यू ठेवून तुम्हाला जर काम करायचं असेल तर खूप व्यवस्थित काम करावं लागेल. या लॉकडाऊन मध्ये तुम्हाला, मला सर्वांना माहित आहे की आर्थिक चणचण भासली, पण या लॉकडाऊन मध्ये खूप असे काही ट्रेडर आहेत त्यांनी भरपूर पैसा कमवला. शॉर्ट सेल करून असेल किंवा एक ऑप्शन मध्ये सेल बाय सेल करून असेल. परंतु मित्रांनो, तुम्हाला जर या लॉकडाऊन मध्ये आर्थिक चणचण भासली असेल आणि त्याचा एकमेव पर्याय होता की शेअर मार्केटमध्ये तुम्ही ट्रेडिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा आणि पैसे आपले डबल करा. कारण का तर एकमेव असा हा बिझनेस होता, तुम्ही घर बसून करू शकता. त्यासाठी कमीत कमी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी दोन गोष्टी पाहिजेत. एक गोष्ट म्हणजे थोडंसं नॉलेज, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे थोडीशी कॅपिटल. आता ही थोडीशी कॅपिटल एक गोष्ट वेगळी आहे. पैसे नसले तरीही तुम्ही शेअर मार्केटमध्ये एक काम करू शकता, शिकू शकता. हे कसं शिकू शकता? दोन पार्ट आहेत मित्रांनो. पहिला पार्ट आहे पेपर ट्रेडिंग. महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो पेपर ट्रेडिंग. ज्या स्टॉक मध्ये तुम्ही ट्रेडिंग करणार आहात
त्या स्टॉकचं तुम्ही पहिल्यांदा पेपर ट्रेडिंग करा. पेपर ट्रेडिंग म्हणजे काय? समजा आता तुमच्याकडे पैसे नाहीत ट्रेडिंग करण्यासाठी, 10,000, 20,000, 5,000 नाहीत, तरी तुम्ही एक ट्रेडिंग करू शकता. कसं करू शकता? तर समजा एखादा स्टॉक आहे रिलायन्स, त्याला तुम्ही वॉच करता म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल. ते माझ्याकडे ओपन करू शकता, अदर साइड कुठेही ओपन करू शकता. डीमॅट मध्ये तुम्ही प्राइस बघणार आहे, त्या स्टॉकची स्क्रिप्ट लावल्यानंतर स्टॉकची जी प्राइस आहे ती तुम्ही लिहायची आहे. एक दुसरी गोष्ट, लिहिलेली टायमिंग आहे ते टायमिंग ही तुम्हाला लिहायचं आहे. महत्वाचं आहे स्टॉक मार्केटमध्ये टाइम. ते टाइम लिहिलं, त्याच्यानंतर प्राइस लिहिली, टाइम लिहिलं. दुसरी गोष्ट आहे टार्गेट आणि स्टॉप लॉस, तोही तुम्हाला लिहायचा आहे. मित्रांनो, ह्या दोन गोष्टी तुम्हाला डे वाईज डे करायच्या आहेत. कमीत कमी मला वाटतं की तुम्ही 3 पेपर ट्रेडिंग केले पाहिजेत आणि जास्तीत जास्त 5 स्टॉक मध्ये तुम्ही एक ट्रेडिंग म्हणजे पेपर ट्रेडिंग केलं पाहिजे. बाय सेल असेल, सेल बाय असेल, यासाठी एक पेपर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म चांगला आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला एक लाईव्ह ट्रेडिंग करावं लागेल, केलंच पाहिजे. कारण 5,000, 2,000, 3,000 रुपये तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट असती आणि त्यातून तुम्हाला एक चांगला अनुभव येतो. पेपर ट्रेडिंग केलं की तुम्ही ती पेपरवरती वर्क करता. दुसरी गोष्ट आहे ट्रेडिंग करणार आहे ती तुम्ही लाईव्ह ट्रेडिंग करणार आहे 9 ते 3:30. तर लाईव्ह ट्रेडिंगचा फरक काय पडतो की ज्यावेळी तुम्ही ट्रेड, आता मित्रांनो हे जे ट्रेडिंग करायचं आहे आपल्याला इक्विटी सेगमेंट मध्ये करायचं आहे. जसं तुम्ही एखादा स्टॉक बाय सेल करता पेपरवरती, तसंच रिअल मध्ये लाईव्ह ट्रेडिंग मध्ये तुम्हाला बाय सेल करायचं आहे. परंतु तुमची कॅपिटल कमीत कमी 2,000, 5,000 रुपये तरी, 10,000 रुपये तरी असावी. यामध्ये पहिली माझी एक रिक्वेस्ट आहे की कमीत कमी तुमच्याकडं 5 ते 10च क्वांटिटी बाय सेल केल्या पाहिजे. कारण जास्त क्वांटिटी घेणार तेवढी जास्त तुमची रिस्क वाढणार. मित्रांनो, काही सिलेक्टिव्ह स्टॉक आहेत. तुम्ही जर मला व्हॉट्सअपला कनेक्ट मेसेज पाठवला तर माझ्याकडे जे फ्री मध्ये ट्रेडिंगचे स्टॉक आहेत ती पीडीएफ तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन. परंतु एक असा माझा मेसेज असेल, ती प्रोव्हाइड केल्यानंतर त्यातही काही सिलेक्टिव्ह स्टॉक आहेत जे एक बिगिनरसाठी म्हणजे छोटे जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी आणि थोडंसं ऍडव्हान्स लोक आहेत त्यांच्यासाठी. यामध्ये तुम्ही ट्रेड करायचे आहे. कमीत कमी 5 ते 10 क्वांटिटी बाय सेल करायचे. सेल बाय मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेल बाय स्टॉप लॉस ही लावणं गरजेचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला हा जो शेअर मार्केटचा बिझनेस आहे हा कसा वाटतो? मित्रांनो, पहिली गोष्ट स्वतःला विचारा की शेअर मार्केट एक लॉंग टर्मचा बिझनेस आहे का? तर तो मित्रांनो जरूर आहे. कारण का, जर तुम्ही जॉब करत असाल, शेती करत असाल, एक स्टुडंट असाल, तरीही तुम्हाला हा बिझनेस करता येतो. कसा करता येतो की ह्या बिझनेसला तुम्ही एक पार्ट टाइम एक्स्ट्रा इन्कम म्हणून तुम्ही जर बघितलं तर एक सिस्टमॅटिक ना तुम्ही ट्रेडिंग करू शकता. जर तुम्हाला हा तुमचा मेन बिझनेस करायचा असेल तर पहिली गोष्ट तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. तुम्हाला गायडन्स करणारा एक तुमचा एक मित्र पाहिजे, नसेल तर एक ब्रोकर पाहिजे चांगला जो तुम्हाला कंटिन्यू गाईड करेल. जर तुम्ही ह्या बिझनेस कडे एक एक्स्ट्रा इन्कम म्हणून जर पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला गोष्टी उपलब्ध होतात की तुमचा हा येणारा एक्स्ट्रा इन्कम तुम्ही एक ट्रेडिंग मध्ये तुम्ही परत इन्व्हेस्टमेंट करू शकता. मित्रांनो, शेवटचा टॉपिक असेल आपला की या शेअर मार्केट मधून पैसा कमवला जातो का? मित्रांनो, 2014-15 पासून मी शेअर मार्केटमध्ये काम करतोय आणि मी स्वतःही ट्रेडिंग करतोय. अदर क्लायंट आहेत आपल्याकडे आता जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, गोवा, कर्नाटक आणि केरळ यातले आपल्याकडे क्लायंट आहेत. साधारणतः जास्तीत जास्त एक 200च्या आसपास क्लायंट आहेत. त्यातले काही क्लायंट असे आहेत की ते फक्त इन्व्हेस्टमेंट करतात, काही क्लायंट आहेत फक्त ट्रेडिंग करतात, काही नवीन लोक आहेत. आता लॉकडाऊन मध्ये तुम्हाला माहित आहे की इंडियामध्ये सर्वात जास्त जर अकाउंट ओपन कधी झाले असेल तर या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सर्वात जास्त अकाउंट ओपन झाले. परंतु ओपन केले, परंतु काहीच लोक असे आहेत की त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, काही लोक आहेत ते आता ट्रेडिंग करतात. परंतु मित्रांनो, माझा एक तुम्हाला चांगला आणि मोलाचा एक सल्ला आहे की तुम्ही छोट्या अमाऊंटनं पहिल्यांदा मार्केटमध्ये एंट्री करा आणि ट्रेडिंग करा. तुम्हाला कोणताही गायडन्स पाहिजे असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो, तुम्हाला जर माझ्यासोबत जर लॉंग टर्म साठी काम करायचं असेल ऍज अ इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि एक शिक्षणाचं जर नॉलेज एकमेकाला शेअर करायचं असेल
तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट साधा. आपण डीमॅट अकाउंट ओपन करू, ट्रेडिंग करू, चांगल्या चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू. आणि हा जर सेमिनार तुम्हाला आवडला तर नक्कीच फीडबॅक द्या, कारण तुमचा फीडबॅक माझ्यासाठी एक खूप मोठं उत्स्फूर्त असणार आहे. मराठी लोकांच्यासाठी आम्ही स्वतः घेऊन येत आहोत की एक शेअर मार्केटचं मला स्वतःचं हब बनवायचं आहे. आणि यामध्ये जी लोक मराठी माणूस आहेत त्यांच्यासाठी एक आपल्याला एक्स्ट्रा इन्कम असेल. आणि त्यांना मी स्वतः तर श्रीमंत होणारच आहे, तरी माझ्यासोबत आपल्यालाही आपण सर्व मराठी माणसांनी एक पैशाचा सोर्स म्हणूनच शेअर मार्केटकडे बघायचं आहे. थँक्यू मित्रांनो.